नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कृषी प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विशाल भोंग तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय जो आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 जी 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे। याच्यामध्ये आत्तापर्यंत जे कृषी घटकाचे क्वेश्चन्स आयोगाने प्रिव्हियस इयर म्हणजे मागील वर्षी जे विचारलेले आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत। त्याच्यामध्ये 2013 पासून 2024 पर्यंत जे काही क्वेश्चन उपलब्ध आहेत त्याच्यावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत। त्याच्यामध्ये पाहणार आहोत की कोणत्या कोणत्या गोष्टींवरती आत्तापर्यंत आयोगाने कृषी या घटकावरती किंवा बॉटनी या विषयावरती तुम्हाला कोणते कोणते क्वेश्चन विचारलेले आहेत, कोणत्या थीम्स महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामधल्या जे काही गोष्टी आहेत जे ॲनालिसिस आपल्याला पाहायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये। मग त्याच्यामध्ये पाहताना आपण सुरुवात करूया। आजचा जो टॉपिक आहे आपला की कृषी घटकामध्ये काय आपल्याला तर 2013 ते 2024 पर्यंतचे क्वेश्चन्स पाहायचे आहेत। ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, ज्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल। त्याच्यावरती क्लिक करा, कृषी प्रबोधिनीच्या चॅनलवरती जा, तिथे तुम्हाला या PDF स्वरूपात ही जी कॉपी आहे ती अवेलेबल असणार आहे। ती तुम्ही पाहू शकता किंवा तिथून डाउनलोड करून त्याची झेरॉक्स करून ते सॉल्व करू शकता। त्याच्यामध्ये सर्व मागील वर्षाचे जे काही PYQ आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत। मग आता याच्यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र कृषी या टॉपिकवरती आत्तापर्यंत महाराष्ट्रामधले जे काही ॲग्रिकल्चर आहे याच्यावरती विचारलेले जर क्वेश्चन पाहिले आपण तर याच्यामध्ये पहिला क्वेश्चन विचारलेला होता आयोगाने तुम्हाला की इन विच डिस्ट्रिक्ट का आहे। याच्यामध्ये जर बघितलं इन विच डिस्ट्रिक्ट द हेतवने मेजर इरिगेशन स्कीम लोकेटेड। हेतवने हा जो प्रोजेक्ट आहे, हेतवने प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे। तर ही जी स्कीम आहे किंवा हा जो काही प्रोजेक्ट आहे मेजर इरिगेशन प्रोजेक्ट हा रायगड डिस्ट्रिक्टमध्ये स्थित होता। ओके, तो क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे। त्याच्यानंतर जर पाहिलं तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये काय विचारलेले आहे बघा, द स्टेटमेंट रिगार्डिंग ॲग्रिकल्चर ऑफ महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या शेतीच्या संदर्भात विधाने पहा। ही शेती पुढील गंभीर समस्या जे सिरियस रिझन कोणते आहेत आता याच्यामध्ये विचारलेले आहेत आपल्याला। आता जर समस्या पाहिले आपण सिरियस प्रॉब्लेम जे आहेत ते कोणते कोणते आहेत तर याच्यामध्ये पाहायचं जर झालं तर काय म्हटलेलं आहे, सॉईल इरोजन नॉट ए सिरियस प्रॉब्लेम इन ॲग्रिकल्चर। आत्तापर्यंत आपण असं ऐकलेलं आहे का कधी की सॉईल इरोजन प्रॉब्लेम नाही आहे ॲग्रिकल्चरमधला। सॉईल इरोजन मेजर प्रॉब्लेम आहे ॲग्रिकल्चरमधला, ज्याच्यामधून काय होतं जी फर्टाईल लँड आहे किंवा फर्टाईल सॉईल आहे जी निघून जाते। त्याच्यामुळे हे जे निगेटिव्ह बेस स्टेटमेंट आहे, ओके, हे निगेटिव्ह बेस स्टेटमेंट जर तुम्ही कट केलं आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर काय सांगितलेलं आहे आता बघा, ऑप्शन्सवरती जर गेला तुम्ही, जर आपल्याला सोडवायचा क्वेश्चन तर याच्यामधला काय आहे, ए इलिमिनेट झालेला आहे आपला। मग ए जर तुम्ही इलिमिनेट केला, हा 2 नंबरचा ऑप्शन इलिमिनेट होतोय, 3 नंबरचा ऑप्शन इलिमिनेट होतोय, 4 नंबरचा ऑप्शन इलिमिनेट होतोय। मग रिमेनिंग राहतोय कोणता तर स्टेटमेंट बी आणि सी हे जे आहे कोणता 1 नंबरचा ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये स्टेटमेंट बी आणि सी हे जे दोनच गोष्टी आहेत त्या रिमेन राहतात। मग ते पाहूया त्याच्यामध्ये काय सांगितलेलं, सॉईल इरोजन टेक्स प्लेस ड्यू टू द फ्लडिंग इन अ रिव्हर्स। आता सॉईल इरोजन कशामुळे होतंय, नदीमुळे होतंय, त्याचबरोबर फॉरेस्ट आपण कट करतोय त्याच्यामुळे होतंय, अँड अनकंट्रोल ग्रेझिंग जे जनावरांची चराई केली जाते अनकंट्रोल जास्त केली जाते त्या गोष्टींमुळे काय होतंय सॉईल इरोजन होतंय। नक्कीच ही कारणं आहेत। त्याचबरोबर सॉइल्स आर सलाइन ड्यू टू ओव्हर इरिगेशन हा जो प्रॉब्लेम आहे आता आपण ऐकत आलेलो आहे, सर्वांनाच माहिती आहे की पंजाब एरियामध्ये ओव्हर इरिगेशन आहे, ग्राउंड वॉटर डिक्लाइन झालेले आहे आणि त्याच्यामुळे तिथली सॉईल जी आहे जास्तीत जास्त काय झालेली आहे, सलाइन झालेली म्हणजे काय तर pH वाढलेला आहे। आता ज्यावेळेस pH 7.5च्या पुढे जातोय त्यावेळेस काय आहे ती सलाइन कंडिशन आहे। ओके, 8.5च्या पुढे जर गेली तर ती अल्कलाइन कंडिशन आहे। या सर्व गोष्टी आहेत याच्यामध्ये जर आपण पाहिल्या तर त्या गोष्टी आहेत, त्यानुसार जर बघितलं तर याचा आन्सर जे आहे ते एक गोष्ट इलिमिनेशन मेथड लावून पण तुम्ही काढू शकता, कारण की याच्यामध्ये निगेटिव्ह बेस स्टेटमेंट दिलेलं आहे। त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सॉईल इरोजन नॉट ए सिरियस प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणतात आहे। ओके, प्रॉब्लेम तर आहेच तो आणि त्याचबरोबर तो काय आहे सिरियस आहे हे आपल्याला माहिती आहे। तो जर तुम्ही पॉईंट इलिमिनेट केला तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामधून इलिमिनेट होतील। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। नेक्स्ट क्वेश्चनमध्ये जर बघितलं तर आयोगाने काय विचारलेलं आहे याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये पाहिलं तर काय विचारलेले, महाराष्ट्रामध्ये शेतजमिनींच्या विभाजनामुळे तुकडीकरण काय झाले। आता तुकडीकरणामध्ये महाराष्ट्र ड्यू टू फ्रॅगमेंटेशन ऑफ ॲग्रिकल्चर लँड व्हॉट हॅपन कशामुळे झालेलं आहे काय गोष्टी। आता फार्मर इज नॉट एबल टू प्रोड्यूस फूड ग्रेन्स सफिशियंट फॉर हिज फॅमिली। आता
फार्मर तयार करू शकत नाहीत काय, फूड ग्रेन, जी काही शेती आहे ज्याच्यावरती उदरनिर्वाह चालायला पाहिजे तेवढं काय करू शकत नाहीत, ते फूड ग्रेन किंवा धान्यांचं उत्पादन जे आहे ते घेऊ शकत नाहीत. ओके, हे बरोबर आहे. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे, देअर आर ऑब्स्टॅकल टू सप्लाय वॉटर टू ॲग्रिकल्चरल लँड. आता ॲग्रिकल्चरल लँडसाठी वॉटर सप्लाय करू शकत नाही, कारण की जर क्षेत्रच माझं 1 गुंठा आहे 2 गुंठा आहे तर मी पाईपलाईन त्याच्यासाठी अफोर्ड करू शकत नाही, तेवढे कॉस्ट जी आहे ती बिअर करू शकत नाही आहे. ओके, त्याच्यामुळे काय होतं, ऑब्स्टॅकल येतात आहे कशासाठी, सप्लाय ऑफ ॲग्रिकल्चर वॉटर जे आहे ते सप्लाय करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितले, द यूज ऑफ मॉडर्न ॲग्रिकल्चर टूल्स इज अनइकॉनॉमिकल. मॉडर्न ॲग्रिकल्चर टूल्स यूज करू शकत नाही, जसं की हार्वेस्टर आहेत, कंबाईन हार्वेस्टर वगैरे जे मोठे मोठे आपण गव्हासाठी यूज करतोय किंवा शुगर केनसाठी यूज करतोय, कटिंगसाठी वगैरे, ते तुम्ही यूज करू शकत नाही. त्या अर्थाने हे स्टेटमेंट बरोबर. त्यानंतर काय म्हटलेलं, टू पे इंडिव्हिज्युअल अटेन्शन ऑन ॲग्रिकल्चर इज अनइकॉनॉमिकल आहे. इंडिव्हिज्युअल अटेन्शन जे आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आहे. फक्त शेतीवरती जर डिपेंड राहायचं इंडिव्हिज्युअली तर ते काय आहे, परवडत नाही. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर आहेत कशाच्या दृष्टीनं, जे काही फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे त्याच्यासाठी या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या रिस्पॉन्सिबल आहेत. मग याच्यामध्ये जर बघितलं स्टेटमेंट A, B, C अँड D आर करेक्ट, हा ऑप्शन जो आहे तो येतोय. ओके, त्यानंतर जर पाहायचं झालं याच्यामध्ये तर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे आपल्याला, आता हा झाला महाराष्ट्र कृषी रिलेटेड, ते सर्व क्वेश्चन झाले. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपल्याला ज्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे तुम्हाला, कृषी आणि जमीन सुधारणा जे काही कायदे आहेत त्या रिलेटेड क्वेश्चन जे आहेत ते विचारलेले आहे. आता मोस्ट ऑफ द क्वेश्चन याच्यामधले जे की जमीन सुधारणा या टॉपिकवरती विचारलेले आहे. जर आपण 2013 पासून 24 पर्यंत पाहतोय म्हणजे अराउंड एक 11 वर्षाचे क्वेश्चन जे आहेत ते याच्यामध्ये पाहतोय. 11 वर्षामध्ये तुम्हाला सांगतो लँड रिफॉर्म्स हा जो टॉपिक आहे याच्यावरती आयोगाने 4 ते 5 वेळा तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. वेगवेगळे क्वेश्चन्स आतापर्यंत त्याच्यावरती विचारलेले आहेत. मग ते कोणत्या पद्धतीचे आहेत ते पाहूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग मेजर पॉलिसी इंटरव्हेन्शन्स आर द पार्ट ऑफ द लँड रिफॉर्म्स इन इंडिया. जे लँड रिफॉर्म्स झालेले आहेत ते कोणते. मग ज्यावेळेस आता तुम्ही काय की वाचताय क्वेश्चन, ज्यावेळेस आता बघा मी प्रत्येक ठिकाणी गोल करतोय म्हणजे काय तर हायलाईट करतोय ते टॉपिक जे आहे. जसं की विच ऑफ द फॉलोइंग मेजरला गोल केला, पॉलिसी इंटरव्हेन्शन आर द पार्ट कशाचे, लँड रिफॉर्म्स इन इंडिया. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर टॉपिक बघूया आपण काय काय ऑप्शन्स दिलेले आहेत. अबॉलिशन ऑफ इंटरमिडिएट्स, जे काही मध्यस्थ होते त्यांचे निर्मूलन, त्यांना काढून टाकणं. त्यानंतर काय आहे टिनन्सी रिफॉर्म, टिनन्सी जी होती त्याच्यामध्ये जी काही कुळ पद्धती होती त्याच्यामध्ये रिफॉर्म्स आणलेले आहेत. फिक्सिंग सीलिंग ऑन लँड होल्डिंग्स अँड कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग, कन्सॉलिडेशन करायचं आहे भूधारणाचे, काय करायचं एकत्रीकरण करायचं आहे. या चारही गोष्टी याच्यामध्ये काय आहेत इन्क्लुडेड आहे. ॲबॉल्युशन काय केलेलं आहे, इंटरमिडिएट जे मध्यस्थी होतं त्यांचं अबॉल्युशन केलं, जो काही कुळ कायदा होता त्याच्यामध्ये सुधारणा केलेली होती. त्यानंतर फिक्सिंग सिलिंग लिमिट म्हणजे जे काही कॅप लिमिट होतं ते याच्यामध्ये जर जमीन धोरणावरती काय आहे कमाल मर्यादा निश्चित केलेली होती याच्यामध्ये. आणि कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग हे याच्यामधले महत्त्वाचे काय आहेत तर मेजर रिफॉर्म्स आहेत. ओके, त्यानंतर जर बघितलं याच्यामध्ये आता कन्सॉलिडेशन म्हणजे काय आहे, लँड होल्डिंग याच्यामध्ये काय केलेलं आहे रिअरेंजमेंट केलेली आहे. कारण की ज्या छोट्या छोट्या फ्रॅगमेंटेड लँड होत्या त्यांना थोडंसं लार्ज करण्यासाठी काय करावं लागत होतं, कन्सॉलिडेशन करावं लागत होतं, तो रिफॉर्म होता याच्यामध्ये. त्यानंतर 5वा रिफॉर्म जर बघितला तर याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह फार्मिंग जे आहे कोऑपरेटिव्ह फार्मिंग हे इंट्रोड्यूस करण्यात आलेलं होतं, मेजर रिफॉर्म होता याच्यामध्ये. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन करण्यात आलेलं होतं लँडचं, डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड हे नेक्स्ट विचारले जातील बघा, लक्षात ठेवा डिस्ट्रीब्युशन ऑफ लँड. त्यानंतर काय आहे 7 स्पेसिफिक ॲक्ट, याच्यामध्ये वेगवेगळे स्पेसिफिक ॲक्ट अँड रेग्युलेशन्स जे आहेत ते देण्यात आलेल्या होत्या. याच्यामध्ये जर बघितलं तर लँड रिसेटलमेंट ॲक्ट जो आहे 2013चा जो ॲक्ट आहे तो आणण्यात आलेला होता. या सर्व गोष्टी कशामध्ये याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग, आता हे झाले 5-6 टॉपिक तुम्हाला विचारतील मेजर पॉलिसीज आणि विचारलेले आहेत. पुढे जाऊन तुम्ही पाहाल की याच्यावरतीच परत क्वेश्चन विचारलेला. आता हा कधी आहे 2023ला आयोगाने हा क्वेश्चन विचारलेला होता. याच्यानंतर पुढे भरपूर सारे क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेले आहेत या टॉपिकवरती. इथं जर बघितलं तर काय आहे 4ही आहेत याच्यामध्ये आन्सर, त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबाव याचा आन्सर येणार आहे. मग याच्यामध्ये जर बघितलं तर जे काही कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग हे जे होतं ते कुणी सांगितलं होतं तर हे याच्यासाठी एक कमिटी होती, त्याचं कधीतरी तुम्हाला नाव विचारतील तर ते नाव काय आहे कुमारप्पन कमिटी असं
त्या कमिटीचं नाव आहे, ज्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं, कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग या टॉपिकवरती किंवा या पॉलिसीवरती सांगितलेलं होतं. या मेजर इंटरव्हेन्शन्स होत्या, त्याच्यामध्ये 6-7 इंटरव्हेन्शन आहेत. ॲबोल्युशन करणं इंटरमिडिएटचे जे मध्यस्थी होते त्यांचे, त्यानंतर कुळ कायदा सुधारणा होती, त्यानंतर सिलिंग कमाल मर्यादा, त्यानंतर एकत्रीकरण होतं, त्यानंतर कॉपरेटिव्ह सहकार तत्व, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन लँड जे आहे ती, त्यानंतर स्पेसिफिक ॲक्ट आणि रेग्युलेशन आणले. त्याचबरोबर काय आहे याच्यामध्ये कुमारप्पन कमिटी जी आहे कन्सॉलिडेशनसाठी, एकत्रीकरणासाठी, ती कमिटी एस्टॅब्लिश करण्यात आलेली होती. ओके, या गोष्टी आहेत. त्यानंतर नेक्स्ट जर क्वेश्चन पाहिला आपण तर काय विचारलेलं आहे, भूमी राशी हे काय आहे याच्यामध्ये, भूमी राशी हे जे स्कीम आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ॲप्लिकेबल वेब बेस्ड युटिलिटी भूमी राशी. ओके, आता हे कधी लॉन्च झालेलं होतं, 1 एप्रिल 2018ला लॉन्च झालेलं होतं. इट वॉज लॉन्च बाय द मिनिस्ट्री ऑफ रोड. मिनिस्ट्री ऑफ रोडनं हे काय केलेलं आहे तर लॉन्च केलेलं होतं. अँड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. त्याच्यानंतर इट हॅज बीन काय आहे इंट्रोड्यूस टू फुल्ली डिजिटाईज अँड ॲटोमेट द एंटायर प्रोसेस ऑफ लँड ॲक्विजिशन. जी काही लँड ॲक्विजिशनची एंटायर प्रोसेस जी आहे ती यांच्या अंतर्गत होती. आणि ह्याच्यामध्ये तिन्ही पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत. जे काही नवीन ॲप लॉन्च होतात किंवा वेगवेगळे जे काही डिजिटल पोर्टल्स लॉन्च होतात ते पाहणं गरजेचं आहे. मग ते ॲग्रिकल्चर रिलेटेड, मग त्याच्यामध्ये काय पाहिजे, लॉन्च डेट कधीची आहे, आपल्यासाठी डेट महत्त्वाची आहे. त्यानंतर दुसरं काय, कोणत्या मिनिस्ट्रीचा प्रोग्राम आहे तो. आता ज्यावेळेस तुम्ही करंट अफेअर पण बघा, आयोगाचे करंट अफेअर विचारतात, त्या करंट अफेअरमध्ये एखाद्या मोठ्या मिनिस्ट्रीची स्कीम असेल तरच आयोग विचारतात, नाहीतर एकदम छोट्या ज्या आपण काही डिपार्टमेंट वगैरे त्यांच्या पाठ करत बसतो त्या गरजेचं नाही. येते मोठ्या मिनिस्ट्रीच्या स्कीम ज्या आहेत तेच आयोग विचारतो. ग्रुप बीला पण हा पॅटर्न आहे, सीमध्ये पण आहे. किंवा राज्यसेवेचं जरी करंट अफेअर तुम्ही पाहिल्या आणि त्याच्या जर थीम्स काढल्या कोणत्या गोष्टींवरती, जर जे मेजर इनिशिएटिव्ह आहेत ते विचारले जातात, ज्याच्यावरती काय आहे तर इंडियन इकॉनॉमी असेल किंवा इंडियन जे काही आपलं डिपार्टमेंट आहेत वेगवेगळे, अशा मॅक्रो इकॉनॉमिकवरती अफेक्ट करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत किंवा इफेक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरच्या गोष्टी विचारल्या जातात. कशामध्ये, करंट अफेअरमध्ये. मायक्रो इकॉनॉमिक किंवा मायक्रो लेवलला तुम्हाला गोष्टी विचारल्या जात नाही, हे महत्त्वाचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर आता रेराविषयी क्वेश्चन विचारलेला आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट. सिलेक्ट करेक्ट वन. आता याच्यामधलं करेक्ट वन जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे तर चॉईस करायचं आहे. आता याच्यामधले 2 ऑप्शन जे आहेत ते खाली दिलेले आहेत ते पाहूया आपण. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं तर ऑप्शन्स काय दिलेले आहेत त्या आपल्याला 2016मध्ये पास झालेला होता. याचं एम काय आहे, आता पास कधी झाला तो विचारलं जातं. एम ॲट प्रोटेक्टिंग इंटरेस्ट ऑफ होम बायर्स. होम बायर्स म्हणजे रेरा ॲक्ट आपल्याला माहिती आहे की होम बायर्सच्या रिलेटेड आहे. वॉज नॉट ॲप्लिकेबल इन द स्टेट ऑफ जम्मू काश्मीर. जम्मू अँड काश्मीरमध्ये काय आहे हा ॲप्लाय होत नाही. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या याच्यामध्ये दिलेल्या होत्या. मग याच्यामध्ये जर आपण ऑप्शन बघितले ए अँड बी ओनली आर करेक्ट, बी अँड सी ओनली करेक्ट, त्यानंतर ए अँड सी ओनली आर करेक्ट. त्याच्यानंतर काय आहे तर याचं जे काही ॲन्सर होतं ते काय होतं, ऑल ऑफ द अबाव आर करेक्ट. या गोष्टी होत्या कशामध्ये, रेरा रिलेटेड. ओके, मग त्यानंतर महत्त्वाचा क्वेश्चन जो आहे तो परत बघा आता 2019ला. अगोदर कधी विचारलेला होता आपल्याला 2023ला क्वेश्चन विचारलेला होता. परत 4 वर्षांनी रिपीट क्वेश्चन विचारलेला आहे. 19चा क्वेश्चन कधी विचारलेला आहे 23ला. ओके, 2-3 वर्षांनी तुम्हाला रिपीट विचारलेला आहे. स्कोप ऑफ अ लँड रिफॉर्म्स इन्क्लूड. काय मगाचा टॉपिक सेम आहे तो ॲबोल्युशन ऑफ काय केलेलं आहे इंटरमिडिएटरीज. टिनन्सी रिफॉर्म बरोबर आहे, मगाशी आपण बघितलेलं आहे. त्यानंतर सिलिंग ऑन लँड होल्डिंग कमाल मर्यादा जी आहे ते बरोबर आहे. त्याचबरोबर ऑर्गनायझेशन ऑफ कोऑपरेटिव्ह फार्मिंग. म्हणजे ज्या टॉपिकवरती क्वेश्चन आलेला आहे तो टॉपिक आपल्याला सर्व दृष्टीनं पाहायचा. त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जसं की मगाशी तुम्हाला मी त्याच्यामधले काय लिहून दिले 6 ते 7 पॉलिसी इंटरव्हेन्शन जे होते अगोदर आयोगाने विचारले ते, किंवा ह्या गोष्टींवरतून एक तिथं काय नवीन विचारला होता. काय विचारलं होतं तर कन्सॉलिडेशन जे होतं ते आपल्याला विचारलेलं होतं याच्यावरती. आणि याच्यावरती ऑप्शन जर बघितला तर हे सर्वच्या सर्व काय आहेत गोष्टी आपल्या कशामध्ये इन्क्लुडेड आहेत, जे लँड रिफॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये मेजर पॉलिसीजमध्ये हे इंटरव्हेन्शन जे आहेत ते इन्क्लुडेड आहे. ओके, या सर्व गोष्टी आहेत. त्यानंतर जर बघितलं तर टिनन्सी रिफॉर्म जे आहे
आता बघा, जो काही टेनन्सी रिफॉर्म अगोदरच्या क्वेश्चनमध्ये काय विचारलेला आहे, हा क्वेश्चन कधीचा आहे 2017ला विचारलेला आहे. जसे जसे तुम्ही खाली याल तसे तसे क्वेश्चन बघा हळूहळू त्याची डेप्थ जी आहे ती वाढत चाललेली आहे. टेनन्सी रिफॉर्म्स इन्क्लूड द फॉलोइंग मेजर्स. आता त्याच्यामध्ये टेनन्सीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत त्या पाहायच्यात आपल्याला. मग टेनन्सी जर आपण पाहिलं की टेनन्सीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत, तर याच्यामध्ये रेग्युलेशन ऑफ टेनन्सी, रेंट जे होतं भाडं, ओके, भाडे नियमन जे आहे त्या गोष्टी. त्यानंतर सिक्युरिटी ऑफ टेन्युअर, सिक्युरिटी असेल त्या टेन्युअरला, त्याच्या ज्या काही टेनंट असेल त्याला, ओके. त्यानंतर कन्फर्मेंट ऑफ ओनरशिप राईट ऑन टेनंट, काय सांगितलेलं आहे, कुळांना वहिवाटदारांना मालकी हक्क देण्याबाबत पुष्टी, त्याची काही मालकी हक्क कधी दिला जाईल कधी दिला जाणार नाही या गोष्टी. त्यानंतर सिलिंग ऑन अ मॅक्झिमम साईज ऑफ अ कल्टिवेशन होल्डिंग, या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काय आहे, कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा, या गोष्टी काय आहेत याच्यामध्ये टेनन्सी रिफॉर्म्समध्ये. आता या 4 गोष्टी दिलेल्या आहेत. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हे 4ही गोष्टी ज्या आहेत त्या इन्क्लुडेड आहेत कशामध्ये, टेनन्सीमध्ये, ओके. जसं की आता मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं, कन्सॉलिडेशन, त्याच्यातला एक पार्ट होता त्याच्यावरती कोणती कमिटी वर्क करत होती, तर कुमारप्पन कमिटी जे आहे त्यांनी सांगितलेले होतं एकत्रीकरण करणं जे काही मोठी लँड आहे त्याचं. तसंच याच्यामध्ये पर्टिक्युलरली कशावरती विचारलेलं आहे, जो एक इनिशिएटिव्ह आहे त्यातलं टेनन्सी रिफॉर्म जो आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इन्क्लूड आहेत, ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर पाहायचं झालं तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, लँड रिफॉर्म्स, बघा परत क्वेश्चन आहे 2014, क्वेश्चन कधी कधी आलेला आहे, 14ला आला, त्यानंतर 17ला आला, त्यानंतर 19ला आला, त्यानंतर 23ला आला. म्हणजे काय होतं, किती वर्षाच्या मध्ये 2 वर्षाचा गॅप गेलेला आहे, परत लगेच क्वेश्चन विचारला, परत 1 वर्षाचा गॅप गेला, क्वेश्चन विचारलेला आहे, परत 2-3 वर्षांचा गॅप गेला आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे कशावरती, लँड रिफॉर्म्स या टॉपिकवरती. मग याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, लँड रिफॉर्म्स प्रमोट ट्रिपल रिव्हॉल्युशन. आता लँड रिफॉर्म्स जे होते, ओके, याच्यामध्ये लँड रिफॉर्म जर आपण बघितलं जे काही भूसुधारणा होती याच्यामध्ये जर बघितलं तर ट्रिपल रिव्हॉल्युशन कोणतं होतं. मग लँड रिफॉर्म्समुळे काय झालं जर लक्षात आणायचं गोष्ट, जर आता याच्यामध्ये ऑप्शन बघितले, कल्चरल आहे, पॉलिटिकल आहे, टेक्नॉलॉजिकल आहे, पॉलिटिकल, सोशल, कमर्शियल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, कल्चरल, ओके, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आता नन ऑफ द अबाव असण्याचं चान्सेस कमी आहेत, मग याच्यामधलाच कोणतं तरी असण्याचे चान्सेस आपले जास्त आहेत. मग याच्यामध्ये जर बघितलं तर कल्चरल इम्पॅक्ट आहे, पॉलिटिकल इम्पॅक्ट आणि टेक्नॉलॉजिकल, या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तिन्ही रिव्हॉल्युशन रिफॉर्म्स प्रमोट ट्रिपल रिव्हॉल्युशन जे आहे त्याच्यामध्ये PCT हे तिन्ही महत्त्वाचे आहेत, ओके. या सर्व गोष्टी आहेत कशामध्ये, लँड रिफॉर्म्स या टॉपिकमध्ये, ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय विचारलेला आहे, कितवा क्वेश्चन आला लँड रिफॉर्मवरती. आत्तापर्यंत आपण काय बघितले, 4 क्वेश्चन बघितले. 4 क्वेश्चन कधी, ज्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, 14ला आलेला आहे, त्यानंतर 17ला आला, त्यानंतर 19ला आला, त्यानंतर 23ला आला, ओके. त्याच्या अगोदर कधी विचारलेला आहे त्यामध्ये 2013ला याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यावरती काय विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग नॉट ॲन ऑब्जेक्टिव्ह ऑफ लँड रिफॉर्म पॉलिसी इन इंडिया. कधी 2013, किती वर्षामध्ये, 11 वर्षामध्ये 5 वेळा या टॉपिकवरती क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण लँड रिफॉर्म या टॉपिकचा अभ्यास करणार आहे तर आपल्याला तो सर्व दृष्टीने कव्हर करणं, त्याच्यामधल्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मग एकदम डेप्थमध्ये जाऊन करायचे का, नाही. कारण की आपल्याला आयोगाने विचारताना बघा तुम्हाला मेजर पॉलिसीज ज्या आहेत त्या 6-7 पॉलिसी होत्या ज्या आपण सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लिहून दिल्या, त्या पाठ करा, 5 ज्या 6-7 ज्या आहेत त्या, किंवा समजून घ्या आणि त्यानंतर या टॉपिकचा अभ्यास करा किंवा याच्यावरती क्वेश्चन सोडवा. मग परत काय आहे, टेनन्सी रिफॉर्म्स आहेत, त्याच्यामध्ये ॲबॉल्युशन ऑफ इंटरमिडिएटरीज आहे, हा टॉपिक आहे. त्यानंतर काय याच्यामध्ये ॲग्रिकल्चर फायनान्स, मगाशी आपण बघितलं त्यावेळेस ॲग्रिकल्चर फायनान्स कुठेही आलेलं नाही आहे, ओके. त्यानंतर कॉपरेटिव्ह फार्मिंग आहे, बरोबर. मग आपल्याला आयोगाने काय विचारलेलं होतं, तर नाही, ऑब्जेक्टिव्ह नाही, कशाचं, लँड रिफॉर्मचं ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. कोणतं नाही आहे, ॲग्रिकल्चर फायनान्स हे लँड रिफॉर्मचं ऑब्जेक्टिव्ह नव्हतं. त्याच्यामध्ये काय होतं, तर जी काही कुळ सुधारणा होती त्याच्यामध्ये सुधारणा करणं, कुळ सुधारणा कायदा, त्यानंतर इंटरमिडिएट जे होते ते जे काही मध्यस्थी होते त्यांचं काढून टाकणे त्यांना, त्यानंतर कॉपरेटिव्ह फार्मिंग जे काही सहकाराचं तत्व आहे त्या सर्व गोष्टी कशामध्ये होत्या, तर ह्या वेगवेगळ्या लँड रिफॉर्म्समध्ये घेऊन आलेलं होतं, ओके. त्यानंतर मग बॉटनीचा पार्ट जो तुम्हाला सायन्समध्ये विचारला जातो त्या महत्त्वाच्या गोष्टी. आता याच्यामध्ये जर बघितलं तर वनस्पतीशास्त्र जो काही बॉटनीचा पार्ट आहे. आता बॉटनीमध्ये वेगवेगळे जवळजवळ 22 क्वेश्चन्स आयोगाने आत्तापर्यंत 2013 ते 2024 या टॉपिकवरती विचारलेले आहेत. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण तर काय क्वेश्चन आहे, विच प्लांट एक्स्ट्रॅक्ट लॅटेक्स इज यूज टू प्रिपेअर ए नार्कोटिक्स जे आहे कॉल्ड हिरोईन जे अंमली पदार्थ, नार्कोटिक्स म्हणजे काय, तर अंमली पदार्थ जे आहेत, अंमली पदार्थाचं सेवन जे आहे इलिगल आहे आपल्याकडे, ओके, ते जे आहे
ते हिरोईन कशापासून तयार केलं जातं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर नॉर्मल ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय पॉपी प्लांट आहे, कोकोआ प्लांट आहे, हेम्प आहे आणि बाजरा आहे. आता पॉपी म्हणजे काय तर खसखसचं प्लांट जे लावलं जातं ते. आता याच्यामध्ये जर बघितलं पॉपी प्लांटमध्ये जे काही खसखसीचं प्लांट आहे त्याच्यामध्ये एकतर काय सापडतं हिरोईन सापडतं. ओके, त्यानंतर याच्यामध्ये काय सापडते मॉर्फिन जे आहे ते सापडतं आणि त्यानंतर कोडीन. या 3 गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये सापडतात. हिरोईन, त्यानंतर मॉर्फिन अँड कोडीन. आता हिरोईन जे आहे ते काय आहे अंमली पदार्थ, नार्कोटिक म्हणून त्याचा यूज केला जातो. आता नॉन नार्कोटिकमध्ये मॉर्फिन आहे. मॉर्फिन जे आहे ते अगोदरच्या काळामध्ये तुम्ही ऐकलं असेल जे काही काय आहे याचा यूज जो ॲनाल्जेस्टिक यूज आहे याच्यामध्ये जर बघितलं तर ॲनेस्थेशियासाठी याचा यूज केला जातो कशाचा मॉर्फिनचा. आणि त्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये कोडीन जे आहे ते सांगितलेलं आहे. ओके, अप्पूची गोळी आपण जे पाहायचो ते. आता याच्यामध्ये जर बघितलं तर पॉपी प्लांट जे आहे त्याचं बॉटनिकल नेम जे आहे ते काय होतं पॅपावर सोमनीफेरम. पॅपावर सोमनीफेरम कधी विचारलं जाऊ शकतं आपल्याला. ओके, त्यानंतर याच्यामध्ये सापडणारे काय आहे हिरोईन, मॉर्फिन अँड कोडीन. आता एक विचारलेलं आहे आपल्याला कोणतं हिरोईन विचारलेलं आहे जे कशापासून आपण तयार करतोय तर त्याच्यासाठी पॉपी किंवा खसखसीचं झाड जे आहे ते यूज केलं जातं आहे. कोकोआ प्लांटपासून जर बघितलं आपण तर काय आहे याच्यामध्ये कोकोआपासून तर चॉकलेट बनवण्यासाठी. त्यानंतर हेम्प जे आहे जे फायबर बनवण्यासाठी सन हेम्पचा यूज केला जातो. ओके, त्यानंतर बाजरा जे आहे पेनिसिटम पर्पुरियम हे ज्या क्रॉप जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत अदर ऑप्शन्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितले तर काय आहे विचारलेलं आहे लीफ ब्लाइट ऑफ अ व्हीट कॉज्ड बाय इन्फेक्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग फंगस. आता काय तर मग नेक्स्ट टाईमसाठी आपल्याला क्वेश्चन आता 2024चा हा रिसेंटचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काय विचारलेलं आहे तर डिसीज विचारलेलं आहे आणि या डिसीजवरती जे काही डिसीज आत्तापर्यंत आयोगाने तुम्हाला ग्रुप बीला आणि सीला विचारलेले आहे त्याचा आपला एक व्हिडिओ जो आहे तो आपण घेतलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तो अवेलेबल आहे. कोणते कोणते डिसीजेस आत्तापर्यंत आयोगाने त्याचे सायंटिफिक नेम विचारलेले आहेत ते सर्वच्या सर्व ग्रुप बीमध्ये असतील, सीमध्ये असतील आणि राज्यसेवेला ते सर्वच्या सर्व आपण त्याची एक PDF आणि बनवलेली आहे. ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण अवेलेबल आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याचं डिस्कशनचा व्हिडिओ अवेलेबल आहे तो तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये जर बघितलं लीफ ब्लाइट ऑफ व्हीट कॉज्ड बाय इन्फेक्शन विच ऑफ द फॉलोइंग. आता जे काही थोडेसे ॲग्रिकल्चर रिलेटेड विद्यार्थी आहेत त्यांना याचं क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते येऊ शकतं. मग याच्यामध्ये जर बघितलं युरोमायसिस ट्रिटिसी, अल्टरनेरिया ट्रिटिसियाना, उस्टिलागो नुडा, त्यानंतर हेल्मंथोस्पोरियम सटाइवम. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं तर व्हीटचं जर आपण बॉटनिकल नेम पाहिलं तर ते काय आहे ट्रिटिकम ॲस्टिवम असं त्याचं बॉटनिकल नेम आहे. मग या नावावरून तुम्ही काय आहे हे 2 ऑप्शन जे आहेत ते याच्यामध्ये येऊ शकता. हे 2 ऑप्शन जे आहेत ते कट करू शकता. आता उस्टिलॅगो ज्यावेळेस तुम्हाला नाव येतं त्यावेळेस काय आहे लूज स्मट किंवा स्मटसाठी उस्टिलॅगो हे नाव येतं लक्षात ठेवा. त्यानंतर काय आहे अल्टरनेरिया म्हणजे काय आहे तर लीफ ब्लाइट जे आहे त्याच्यासाठी नाव येतं. त्यानंतर युरोमायसिस हे जे नाव आहे ओके युरोमायसिस ज्यावेळेस तुम्हाला नाव येणार आहे याच्यामध्ये युरोमायसिस जे आहे ते कशासाठी येतं हे जे युरोमायसिस नाव आहे ते कशासाठी येतं रस्ट डिसीज जो आहे त्याच्यासाठी हे नाव येतं. कोणतं युरोमायसिस वेगवेगळे रस्ट डिसीज जे आहेत त्याच्यासाठी युरोमायसिस नाव येतं. युरोमायसिस आलं तर रस्ट आहे, उस्टिलॅगो आला तर स्मट असतो, अल्टरनेरिया आला तर लीफ ब्लाइट असतो. हे लक्षात ठेवा. याच्यावरतूनच आयोग तुम्हाला काय करेल क्वेश्चन विचारेल. ओके, आता इथं काय केलेलं आहे हेल्मेंथोस्पोरियम सटाइवम किंवा हेल्मेंथोस्पोरियम ओरायझी हा एक डिसीज आहे जो की आयोगाने विचारलेला आहे आपल्याला. हा म्हणजे काय आहे तर लीफ स्पॉट डिसीज जो आहे तो याच्यामध्ये येतो. कशावरचा तर तो राईसवरचा डिसीज आहे जो वेगळा आहे आपल्याला. ओके, इथं जर बघितलं तर काय विचारलेलं आहे लीफ ब्लाइट ऑफ व्हीट त्याच्यावरती क्वेश्चन विचारला होता. त्याचा आन्सर काय आहे तर अल्टरनेरिया ट्रिटिसियाना आहे. उस्टिलॅगो आला तर लक्षात ठेवा काय लावायचं आपल्याला स्मट लावायचं. युरोमायसिस आला तर काय मारायचं आहे रस्ट मारायचं आहे. ओके, या गोष्टी कारण की सगळेच्या सगळे डिसीजेसची नावं आपण पाठ करू शकत नाही आहे. ओके, त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे विच डिव्हिजन ऑफ प्लांटी कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स. आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय विचारलेले आहेत तर ॲम्फिबियन्स म्हणजे काय उभयचर दोन्हीकडे राहणारे. ओके, जमिनीवरती आणि पाण्यामध्ये. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म हे जे काय आहे प्लांटचं काय आहे इव्होल्युशन आहे. प्लांटमध्ये जसं जसं इव्होल्युशन होत गेलं चेंजेस होत गेलेले आहेत ते म्हणजे काय आहे तर याच्यामध्ये ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म म्हणजे काय आहे तर हायर प्लांट जे आहेत आपण आत्ता पाहतो ज्यांना काय आहे व्यवस्थित पान, फळ, फूल ह्या सर्व गोष्टी आहेत
त्या म्हणजे काय आहेत तर हायर प्लांट आहेत. ओके, जिम्नोस्पर्ममध्ये जर पाहिलं, आता इथं ब्रायोफाईटमध्ये काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला ट्रू रूट सापडणार नाही, तर त्यानंतर स्टेम सापडणार नाही आहे किंवा लिव्ज जे आहेत ते सापडणार नाहीत आहे. कशामध्ये तर ब्रायोफाईटमध्ये. म्हणजे काय तर व्हॅस्क्युलर सिस्टम जी आहे ती इव्हॉल्व झालेली नाही आहे. ओके, काय आहे व्हॅस्क्युलर सिस्टम कशामध्ये ब्रायोफायटामध्ये प्रॉपर नसते, ती कशामध्ये सापडेल तुम्हाला टेरिडोफायटामध्ये सापडेल. ओके, कशामध्ये टेरिडोफायटा आणि ब्रायोफायटामध्ये दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे तर याच्यामध्ये ट्रू रूट स्टेम आणि लिव्ज नसतात, याच्यामध्ये ते डेव्हलप झालेले आहेत. ओके, आता याच्यामध्ये जर ब्रायोफायटाचे एक्झाम्पल सांगायचे झाले तर काय आहेत त्याच्यामध्ये मॉसेस येतात वेगवेगळे, त्यानंतर लिव्हरवर्ट येतं आणि हॉर्नवर्ट काय आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे मॉसेस, लिव्हरवर्ट अँड हॉर्नवर्ट हे जे एक्झाम्पल आहेत कशाचे तर हे ब्रायोफाईटचे एक्झाम्पल आहेत. ओके, आता टेरिडोफाईट जर आपण पाहायचं झाला, टेरिडोफाईटमध्ये जर बघितलं आपण याच्यामध्ये तर याच्यामध्ये काय आहेत, याच्यामध्ये वेगवेगळे हॉर्स्टेल्स अँड फर्न जे आहेत ते येतात कशामध्ये टेरिडोफायटामध्ये. याच्यामध्ये ऑस्क्युलर सिस्टम जे आहे ती इव्हॉल्व झालेली आहे. जिम्नोस्पर्ममध्ये हायर प्लांट आणि जिम्नोस्पर्म या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे तर हायर प्लांटमध्ये जर जे काही जिम्नोस्पर्म आहेत त्याच्यामध्ये एंडोस्पर्म आहे तो डेव्हलप झालेला नसतो, जे काही सीड कोट आहे ते प्रॉपर डेव्हलप झालेलं नसतं कशामध्ये तर जिम्नोस्पर्ममध्ये. हा मेजर डिफरन्स आहे जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्मिकमध्ये. ओके, त्याच्यामुळे आपल्याला काय विचारलेले आहेत ॲम्फिबियन्स, आणि ॲम्फिबियन्सचं काय आन्सर आहे याच्यामध्ये ब्रायोफाईट जे आहेत ते ॲम्फिबियन्स आहेत. अल्गीपासून पुढे काय आहे बायोफाईट नंतर टेरिडोफाईट, त्यानंतर जिम्नोस्पर्म, त्यानंतर एंजिओस्पर्म. हे इव्हॉल्युशन आहे प्लांटचं, लक्षात ठेवा. या वेगवेगळ्या बॅचेस आहेत आपल्या ॲग्रिकल्चर ऑप्शनलसाठी असेल किंवा एमपीएससी फॉरेस्ट्रीसाठी ॲग्रिकल्चर ऑप्शनल असेल, त्यात दोन्हीच्या टेस्ट सिरीज आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे आपले बुक्स अवेलेबल आहेत. ओके, त्यानंतर आपला महत्त्वाचा डिसीज आहे आयोगाने आपल्याला विचारलेला काय, अंगुना ट्रिटिसी इज द पॅरासायटिक निमॅटोड फाउंड ऑन अ प्लांट. आता मगाशी मी सांगताना काय सांगितलं तुम्हाला, बॉटनिकल नेम सांगितलं काय आहे ट्रिटिकम ॲस्टिवियम. ओके, ट्रिटिकम ॲस्टिवियम. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे बॉटनिकल नेम कशाचं आहे तर हे वीटचं आहे. हे जरी लक्षात ठेवलं तर काय आहे ट्रिटिसियाना, याच्यावरून अंगुना ट्रिटिसी. मग आता ह्याच्यामध्ये काय लागेल तर हे वीटसाठी डिसीज आहे, कारण की आपल्याला ट्रिटिसीवरून ते समजू शकतं. त्यानंतर राईसचं बॉटनिकल नेम काय आहे ओरायझी सटायवा. ओके, ओरायझा सटायवा. त्यानंतर जर बघितलं आपण जे काही वेगवेगळे दुसरे क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर जवारमध्ये जर बॉटनिकल नेम बघितलं आपण तर काय आहे सोरगम वल्गेर, याचं बॉटनिकल नेम आहे कशाचं तर जे काही जवार आहे त्याचं सोरगम वल्गेर बॉटनिकल नेम आहे. त्यानंतर जे बाजरा आहे, बाजरामध्ये जर बघितलं तर पेनिसेटम काय आहे त्याच्यामध्ये ग्लाउकम, पेनिसेटम ग्लाउकम. हे लक्षात ठेवा. सोरगम वल्गेर, त्यानंतर ओरायझा सटायवा आणि त्यानंतर काय आहे तर वीट ॲस्ट्रिटिकम ॲस्टिवम. कारण की मगाशी हेल्मंथोस्पोरियम ओरायझी या नावावरून काय मारू शकता तुम्ही राईस रिलेटेड डिसीज आहे. ओके, मग ते जे काही ऑप्शन्स आहेत ते तुम्ही इलिमिनेट करू शकता बाकी आणि त्याच्यामध्ये जाऊ शकता. जसं की इथं काय आहे ट्रिटिसीवरून काय सांगू शकता तर हा वीट रिलेटेड डिसीज त्याच्यामध्ये दिलेला आहे. ओके, या सर्व गोष्टी. त्यानंतर जर पाहायचं झालं नेक्स्ट क्वेश्चन काय आहेत, वेगवेगळी नावं विचारलेली आहेत तुम्हाला. एकाच फॅमिलीला 2 नावं आहेत, त्याच्यामध्ये रॉंग पेअर जी आहे ती ओळखायची आहे. आता लॅबिटेई किंवा लॅमिएसी फॅमिली, आता ही जी फॅमिली आहे कशामध्ये येते तर मिंट जे आहे आपला पुदिना. ओके, पुदिनाची फॅमिली आहे ही कोणती लॅबिटेई किंवा त्यालाच काय म्हटलं जातं लॅमिएसी फॅमिली. ओके, ई हा जो वर्ड आहे तो फॅमिलीच्या एंडिंगला येतो. ओके, त्यानंतर पाल्मे किंवा अरिकॅसिएई याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये काय येतं कोकोनट येतं. ओके, त्यानंतर अरेका नट येतं, वेगवेगळे पाम येतात सगळे, या दोन्ही आहेत पाल्मॅसी आणि अरेकॅसी. त्यानंतर काय आहे कंपोजिटियाई आणि क्लूसिएसियाई. आता याच्यामध्ये जर बघितलं कंपोजिटियाई जी फॅमिली आहे, कंपोजिटियाई फॅमिलीमध्ये कोणते येतात तर कंपोजिटियाई फॅमिलीचं नाव दुसरं जे आहे ते काय आहे ॲस्टरेसी. ओके, ॲस्टरेसी फॅमिलीमध्ये कोणते येतात तर याच्यामध्ये जर बघितलं तर 2 क्रॉप येतात. एक म्हणजे काय आहे ॲस्टर शेवंती, ओके ॲस्टर, आणि दुसरा काय आहे याच्यामध्ये सनफ्लावर जे आहे हे क्रॉप जे कशामध्ये येतात तर कंपोजिटियाई फॅमिलीचं दुसरं नाव काय आहे ॲस्टरेसी नाव आहे. आता जी काही क्लूसिएसियाई फॅमिली दिलेली आहे त्यांनी त्याचं बॉटनिकल नेम जर दुसरं बघितलं आपण तर ती काय येते त्याच्यामध्ये गटिफिरियाई
काय आहे याच्यामध्ये जर बघितलं गटी फिराई फॅमिली जी आहे ती कशामध्ये येते, क्लुसीसिएई फॅमिलीचं दुसरं नाव काय आहे गटी फिराई. आणि याच्यामध्ये क्रॉप कोणतं येतं तर याच्यामध्ये मँगोस्टीन जे आहे क्वीन ऑफ फ्रूट, मँगोस्टीन काय म्हटलं आता क्वीन ऑफ फ्रूट. त्यानंतर काय आहे आंबेली फिराई अँड ॲपिएसी. आंबेली फिराईचं दुसरं नाव काय आहे ॲपिएसी. ॲपिएसी फॅमिलीमध्ये काय येतं तर मग कॅरेट येतं, याच्यामध्ये कोरिअँडर येतं. हे जे क्रॉप आहेत ती ते या फॅमिलीमध्ये येतात. कोणत्या तर ॲपिएसी किंवा आंबेली फिराई जी फॅमिली आहे त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, या लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर जर बघितलं आपण काय विचारलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, प्रिन्सिपल फंक्शन ऑफ लाईट डिपेंडंट रिॲक्शन ऑफ अ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं. आता फोटोसिंथेसिसमध्ये आपण काय पाहत आलेलो आहोत तर लाईट एनर्जी जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट होते, केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. ओके. केमिकल एनर्जी म्हणजेच काय तर फायनली जाऊन त्याच्यामध्ये काय आहे ATP सिंथेसिस होतं आहे, काहीतरी काय आहे याच्यामध्ये तयार होते. मग इथं काय दिलेलं आहे टू ट्रान्सफर म्हटलेलं आहे NADH2 अँड ATP. त्यानंतर काय म्हटलेलं आहे टू युटिलाइज द NADH अँड ATP. त्यानंतर टू जनरेट द NADPH अँड ATP. ओके. अँड काय म्हटलेलं आहे ऑल ऑफ द अबाव. आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय होतं, आपण जर बघितलं तर काय गोष्टी होतात याच्यामध्ये तयार होतात. सिंथेसिस म्हणजे काय होणं, तयार होणं, एखादी गोष्ट नवीन प्रोडक्ट जो आहे तो तयार होणं. मग सिंथेसिसमध्ये काय होतं, लाईट एनर्जी जी आहे ती केमिकल एनर्जीमध्ये जाते आणि त्याच्यामधून काय तयार होतं ATP जनरेट होतात. मग कोणता ऑप्शन आहे तर टू जनरेट ATP किंवा NADH जे आहेत ते याच्यामध्ये काय होतात तयार होतात. या सर्व गोष्टी कशामध्ये सांगितलेल्या आहेत तर हे लाईट डिपेंडंट रिॲक्शन म्हणजे फोटोसिंथेसिसमध्ये या गोष्टी तयार होतात किंवा हे प्रिन्सिपल फंक्शन आहे कशाचं तर त्याच्यामध्ये ते महत्त्वाचं म्हणजे फोटोसिंथेसिसचं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यावरती भरपूर सारा गोंधळ झालेला होता. क्रेब्स सायकल इन रेस्पिरेशन जे काही TCA सायकल आहे. ओके. काय आहे TCA सायकल, ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड जे सायकल आहे याच्यामध्ये जर बघितलं तर काय विचारलं होतं, फ्युमॅरिक ॲसिड गेट कन्व्हर्टेड इनटू मॅलिक ॲसिड. फ्युमॅरिक ॲसिड जे आहे ते कन्वर्ट होतं आहे कशामध्ये, जी काही रिॲक्शन तुम्ही पाहिली असेल किंवा लिहिली असेल अगोदरपासून. ओके. कशामध्ये मॅलिक ॲसिडमध्ये ज्यावेळेस कन्वर्ट होतं त्यावेळेस इथं जर बघितलं तर काय आहे याच्यामध्ये वॉटरची ॲडिशन होती असं सांगितलेलं आहे. बट आयोगाने काय आन्सर दिलेलं होतं डिहायड्रोजिनेशन. याचा आयोगाचा आन्सर डिहायड्रोजिनेशन आहे, डिहायड्रेशन आहे. याच्यामध्ये काय आहे डिहायड्रेशन. बट ॲक्च्युली इथं काय होतं तर हायड्रेशन ही जी प्रक्रिया आहे ती डिहायड्रेशन आयोगाने दिलेलं होतं 2 नंबरचं. ओके. काय आहे डिहायड्रोजिनेशन असं आयोगाने नाव दिलेलं होतं याच्यामध्ये. बट ॲक्च्युली इथं काय आहे हायड्रेशन जो आहे ती प्रक्रिया याच्यामध्ये होते कशामध्ये, जे काही क्रेब सायकल आहे ते. आपल्याला काय महत्त्वाचं आहे आयोगाने जे दिलेलं आहे तेच आपण मारायचं आहे. नेक्स्ट जर कधी क्वेश्चन आला तर. आता असे जे काही क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये जनरली विचारले जाणार नाहीत आपल्याला. ओके. त्यानंतर काय विचारलेलं आहे, सेल ऑर्गॅनेल नॉट बाउंडेड बाय मेम्ब्रेन. आता वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल आहेत जे सेलमधले ते बाउंडेड बाय ऑर्गॅनेल कोणते कोणते आहेत. मग याच्यामध्ये जर बघितलं तर सिंगली बाउंडेड आणि दुसरे काय आहे डबल मेम्ब्रेन. ओके. काय आहेत सिंगल मेम्ब्रेन आणि डबल मेम्ब्रेन. आता सिंगल मेम्ब्रेनमध्ये कोणतं येतं, एक तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम येतो, त्यानंतर गॉल्गी बॉडीज येतात, त्यानंतर याच्यामध्ये लायसोझोम्स येतात. ओके. लायसोझोम्स. ओके. लायसोझोम्स. त्यानंतर याच्यामध्ये जर बघितलं तर वॅक्युअल येतोय. हे जे आहेत ते काय आहेत सिंगल बाउंडेड मेम्ब्रेन आहेत. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज आहेत, लायसोझोम्स आहेत, वॅक्युअल्स आहेत, हे जे आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर अजून जर बघितलं तर काय आहे पर ऑक्झिझोम्स जे आहेत ते याच्यामध्ये काय येतात तर हे सिंगली बाउंडेड आहेत. ओके. आता डबल बाउंडेडमध्ये जर बघितलं तर काय येतो महत्त्वाचा म्हणजे न्यूक्लियस येतो एक, त्यानंतर दुसरा जो आहे तो क्लोरोप्लास्ट येतो. ओके. आणि तिसरा जो आहे याच्यामध्ये तो म्हणजे काय येतो मायटोकॉन्ड्रिया. ओके. आता हे झाले काय तर सिंगली आणि डबली. आयोगाने काय विचारलेले बाउंडेड मेम्ब्रेन. आता मग हे दोन्ही असू शकतात याच्यामध्ये, काही सिंगल असू शकतात काही डबल असू शकतात. जर आयोगाने आपल्याला नेक्स्ट विचारला तर हे महत्त्वाचे 3 लक्षात ठेवा. डबल बाउंडेड 3 मेम्ब्रेन आहेत. कोणते आहे न्यूक्लियस आहे, क्लोरोप्लास्ट आहे, मायटोकॉन्ड्रिया. हे 3 जे आहेत ते काय आहेत तर डबल
याच्यामध्ये काय आहेत, डबल मेम्ब्रेन बाउंडेड आहेत. ओके, आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर काय विचारलेले आहेत, तर नॉट बाउंडेड बाय मेम्ब्रेन, ज्याच्यामध्ये मेम्ब्रेन नाही आहे असा. आता क्लोरोप्लास्टमध्ये जर बघितलं तर काय आहे, डबल मेम्ब्रेन आहे. त्यानंतर रायबोझोममध्ये आपण आलेलं नाही आपल्याला कुठं. मायटोकॉन्ड्रियामध्ये जर बघितलं तर डबल आहे मेम्ब्रेन. लायसोझोममध्ये बघितलं तर याच्यामध्ये सिंगल मेम्ब्रेन बाउंडेड आहे तो. ओके, म्हणजे काय नाही आहे याच्यामध्ये, रायबोझोम हा ऑप्शन नाही आहे. रायबोझोम काय येत नाही आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल नाही आहे कशामधला, सेलमधला. ओके, हे सेलमधले काय आहेत, वेगवेगळे 8 जवळजवळ इथं लिहिलेले आहेत, काय मेम्ब्रेन बाउंडेड आहे. त्याच्यामध्ये सिंगलमध्ये किती येतात आहे, 5 येतात आहे, आणि डबलमध्ये किती येतात आहे, 3 येतात आहे. सिंगलमध्ये कोण आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडीज किंवा गॉल्गी ॲपॅरेटस असं म्हटलं जातं त्याला. लायसोझोम्स आहेत, व्हॅक्युओल आहेत, पेराऑक्झिसोम्स आहेत. ओके, हे त्यानंतर डबल मध्ये जर बघितलं तर न्यूक्लियस आहे, क्लोरोप्लास्ट आहे आणि मायटोकॉन्ड्रिया, हे वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल जे आहेत ते सिंगली आणि डबल. आयोगाचा क्वेश्चन काय विचारून झालेला आहे, तर मेम्ब्रेन बाउंडवाला विचारून झालेला आहे. नंतरचा क्वेश्चन काय असू शकतो, सिंगल बाउंडेड कोणते आहेत आणि डबल मेम्ब्रेन बाउंडेड कोणते आहेत. डबलवाले लक्षात ठेवा, कारण की डबलवाले खूप महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये तिन्हीमध्ये न्यूक्लियस आहे, क्लोरोप्लास्ट आहे आणि मायटोकॉन्ड्रिया आहे. या तिन्हीवरती परत क्वेश्चन विचारू शकता आयोग. असं एक स्टेटमेंट देऊ शकतं की डबली मेम्ब्रेन बाउंडेड जे काही सेल ऑर्गॅनेल आहेत या तिन्हींमध्ये पण काय सापडतोय, तर DNA सापडतोय. तर ते बरोबर आहे, कारण की 90 जो काही न्यूक्लियसमध्ये सगळ्यात जास्त DNA सापडतो, त्यानंतर क्लोरोप्लास्ट DNA आहे, त्यानंतर मायटोकॉन्ड्रियल DNA आहे. ओके, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत. कशाच्या दृष्टीनं, तर आपल्या एक्झामच्या दृष्टीनं. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तर काय विचारलेलं आहे याच्यामध्ये, तर आर्टिफिशियल मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये काय म्हटलं जातं, अलैंगिक जननाद्वारे योग्य. आता याच्यामध्ये जर काय विचारलेलं आहे, यूज टू प्रोड्यूस प्लांट असेक्शुअल रिप्रोडक्शन, यूज टू प्रोड्यूस प्लांट कंबायनिंग. काय विचारलेलं, काय कंबाईन करायचं आहे, कंबाईन. काय कंबाईन करायचं आहे याच्यामध्ये, स्टेम विथ फेवरेबल रूट्स कॅरेक्टरिस्टिक. स्टेम आणि काय आहे, रूटचं जर आपल्याला काय घडवून आणायचं आहे, तर कॉम्बिनेशन घडवून आणायचं आहे, तर त्याच्यासाठी काय केलं जातं, बडिंग, लेअरिंग, कटिंग का ग्राफ्टिंग हे विचारलेलं होतं. आता बडमध्ये काय आहे, बडिंगमध्ये इथं बड यूज केली जाते. आता बडिंग जे आहे ते कशामध्ये केलं जातं, ॲपलमध्ये केलं जातं, त्यानंतर सिट्रसमध्ये केलं जातं, त्यानंतर मँगो या प्लांटमध्ये काय केलं जातं, बडिंग केलं जातं. त्यानंतर लेअरिंगमध्ये आता जर बघितलं तर वेगवेगळे लेअरिंगचे प्रकार आहेत. एअर लेअरिंग आहे त्याच्यामध्ये. ओके, ते महत्त्वाचं आहे सगळ्यात जास्त आपल्यासाठी, कोणतं, एअर लेअरिंग. आता लेअरिंगमध्ये काय केलं जातं, तर जे काही वरचा लेअर आहे कशाचा, जो काही कॅम्बियम लेअर आहे, बार्क, ती काढली जाते आणि त्याच्यावरती काय आहे, स्पॅग्नम मॉस लावलं जातं आणि ते पॅक केलं जातं आणि त्याच्यानंतर 20 ते 25 दिवसामध्ये किंवा 21 दिवसामध्ये तिथं काय आहे, रूटचं डेव्हलपमेंट होतं आणि ते काय केले जातात, परत त्याचं प्लांटेशन केलं जातं. त्यानंतर कटिंग, प्लांट डायरेक्टली कट केलं जातं, जे काही स्टेम आहेत ते, आणि त्या स्टेम काय केले जातात, ते लावले जातात. याच्यामध्ये कटिंग जर बघितलं तर जनरली रोज या प्लांटमध्ये सगळ्यात जास्त कटिंग केलं जातं. ओके, त्यानंतर मग येतं महत्त्वाचं म्हणजे ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंगमध्ये काय केलं जातं, तर याच्यामध्ये आपण ऐकत आलेलं आहे, याच्यामध्ये काय आहे, स्टॉक अँड स्कायन रिलेशनशिप. ओके, स्टॉक कोणता आहे, ज्याच्यावरती तुम्ही लावणार आहे. ओके, ज्याच्यावरती ज्याला रूट अटॅच आहेत ते म्हणजे काय, स्टॉक. आणि त्याच्यावरती जर तुम्ही दुसरं स्टेम लावत असाल आणि त्यांचं युनियन घडवून आणत असाल तर त्याला काय म्हटलं जातं, ग्राफ्टिंग असं म्हटलं जातं. जो वरचा स्टेमचा पार्ट आहे तो म्हणजे स्कायन, आणि स्टॉक ज्याला रूट अटॅच आहे असा स्टेमचा पार्ट म्हणजे स्टॉक आहे. या सर्व गोष्टी आहेत कशामध्ये, तर याच्यामध्ये विचारलेलं, आणि याचा आन्सर जे आहे ते ग्राफ्टिंग आहे. आता आपल्याला फक्त क्वेश्चनचं काय आहे, आन्सर बघायचं आहे का, कारण की हा क्वेश्चन विचार झालेला आहे. मग त्याच्या सराउंडच्या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त पाहायच्या, जेणेकरून आपल्याला काय आहे, तर नेक्स्ट जर क्वेश्चन आला त्या थीमवरती तर आपण तो सॉल्व करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे आपला, करंटली देर इज अ इन्क्रीज डिमांड फॉर अ फ्रेश अँड गुड क्वालिटी फ्लावर फॉर ह्युमन कन्झम्पशन वर्ल्ड वाईड. ओके, स्टेटमेंट दिलेलं आहे. सध्या काय चाललेलं आहे, एक ट्रेंड आहे ज्याच्यामध्ये काय आहे, फ्रेश आणि गुड क्वालिटी फ्लावर जे आहेत ते काय ह्युमन कन्झम्पशनसाठी वर्ल्ड वाईडली यूज होतात. द अबाव स्टेटमेंट इज अ बेस्ड ऑन द फॉलोइंग पोटेन्शियल व्हॅल्यूज ऑफ अ फ्लावर. मग खाली काय दिलेले आहेत, पोटेन्शियल व्हॅल्यूज दिलेले आहेत की यूज फ्लावरचा काय होऊ शकतो पोटेन्शियली, विच वन इज अ नॉट ॲप्रोप्रिएट विथ द कंटेक्स्ट ऑफ अ अबाव स्टेटमेंट. मग हे जे काही व्हॅल्यूज दिलेले आहेत त्या कोणती बरोबर नाही आहे या चारपैकी ते आपल्याला पाहायचं आहे. ओके, मग पाहूया. पहिलं काय सांगितलं, फ्लावर्स आर एंडाव विथ नॅचरल ऑक्सिडंट अँड स्कॅव्हेंजिंग ॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टिव्ह ऑक्सिजन रॅडिकल्स. आता जर फ्लावर बघितले तर अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात आपल्याला माहिती आहे. त्यानंतर फ्लावर्स आर अ रिच सोर्स ऑफ अँथोसायनिन. अँथोसायनिन जे आहे ते
त्याचा रिच सोर्स आहे जे वॉटर सोल्युबल आहे, वेगवेगळे जे काही कॅरोटिनॉइड्स आहेत त्याच्यामध्ये अँथोसायनिन येतं. ओके, त्या गोष्टी. त्यानंतर काय आहे, सॉरी, जे काही प्लास्टिड्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर फ्लावर्स आर अट्रॅक्टिव्ह अँड हेल्प इन पॉलिनेशन मेकॅनिझम. आता इथं बघा काय विचारलेलं आहे, फॉर ह्युमन कन्झम्पशन. ह्युमन कन्झम्पशनसाठी ह्या गोष्टीची काय गरज आहे, फ्लावर अट्रॅक्टिव्ह अँड हेल्प इन अ पॉलिनेशन मेकॅनिझम. तर याचा रिलेव्हन्स इथं आपल्याला बघायचा आहे काय आहे तो. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये नेक्स्ट स्टेटमेंटमध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, फ्लावर आर, काय सांगितलेलं आहे, फ्लावर आर इम्पॉर्टंट सोर्स ऑफ विटॅमिन अँड मिनरल. विटॅमिन्स आणि मिनरलचा काय आहे तर फ्लावर सोर्स आहे. हे बरोबर आहे, कारण की आपण जर बघितलं विटॅमिन्स आणि मिनरलसाठी गुलकंद खातो. गुलकंद खातो म्हणजे काय तर त्याच्यामध्ये फुलांच्या पाकळ्या आहेत. ओके, त्या सर्व गोष्टी आहेत, विटॅमिन्स आणि मिनरलचा तो सोर्स आहे. बरोबर आहे. मग इथं जर बघितलं तर ह्युमन कन्झम्पशनच्या फ्लावर्स आर अट्रॅक्टिव्ह अँड हेल्प इन अ पॉलिनेशन मेकॅनिझम, हे डायरेक्टली काय आहे, ह्या जे काही वरचं स्टेटमेंट दिलेलं आहे फ्रेश आणि गुड क्वालिटी ह्युमन कन्झम्पशनसाठी आपण यूज करतोय त्या रिलेटेड नाही आहे. ते त्याच्यामधून काय आहे ऑप्शन इलिमिनेट होतोय, नाही वाला विचारलेले आहे आपल्याला गोष्ट. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर बघितलं आपल्याला काय विचारलेलं आहे तर HSK किंवा C4 पाथवे जो आहे तो विचारलेला आहे कशाचा, फोटोसिंथेसिसचा. मग याच्यामध्ये कोणतं प्लांट, नेम द प्लांट हॅव्हिंग HSK पाथवे. मग याच्यामध्ये जर बघितलं तर आता सर्वांनाच माहीत आहे ह्याचा आन्सर काय आहे, शुगर केन. ओके, मग आता शुगर केन, त्याचबरोबर याच्यामध्ये नेक्स्ट प्लांट कोणतं येतं, मेज येतं, त्यानंतर सोरगम येईल. ओके, त्यानंतर वेगवेगळे मिलेट्स येतील. ओके, आणि मेनली याच्यामध्ये काय येतात, ग्रासेस फॅमिली जे आहे, ग्रासेस ते येतात. म्हणजे कोणते, पोएसी फॅमिली जे आहेत, सिरियल बेस जे आहेत ते काय येतात याच्यामध्ये येतात, कशामध्ये, शुगर केन, सॉरी HSK पाथवे किंवा C4 पाथवे. ओके, मग आता C4 पाथवे मध्ये काय महत्त्वाचं आहे तर क्रांज अनॅटॉमी जे आहे ती महत्त्वाची आहे. हे स्ट्रक्चर किंवा हे ॲडॅप्टेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे काय होतं, हे जे काही C4 प्लांट आहे त्याचा जो काही गोष्टी आहेत ॲडॉप्शन किंवा मॉडिफिकेशन झालेलं आहे कशामध्ये तर C3 प्लांटमध्ये मॉडिफिकेशन झालं आणि त्याच्यामधून काय तयार झाले तर C4 प्लांट जे आहेत ते तयार झालेले. मग याच्यामध्ये जर बघितलं तर काय तर मेझोफिलला काय झालेली आहे, एक रिंग तयार झालेली. ओके, जे काही त्याच्यामध्ये सायकल होत आहे ते जे काही सायकल आहे त्याच्यामध्ये मेझोफिल सेल आहे, त्याच्या अराउंडला एक रिंग तयार झाली, त्या रिंगला आपण काय म्हणतो, क्रांज अनाटॉमी असं म्हणतो. ओके, त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत कशामध्ये, HSK किंवा जे काही काय आपला C4 पाथवे जो आहे त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तर याच्यामध्ये काय विचारलेलं होतं तुम्हाला, कॉपर डिफिशियन्सीमुळे होणारा जो आजार आहे तो विचारलेला होता. ट्रीज कॉपर डिफिशियन्सी मे कॉज ब्लिस्टर अँड डीप स्लिट्स इन द बार्क फ्रॉम विच एक्झुड्स द गम. दिस डिसीज नोन ॲज, काय म्हटलं जातं याला तर हा जो काही डिसीज आहे कॉपर डिसीजेस किंवा कॉपर डिफिशियन्सी, कॉपर कमी झाल्यामुळे, कमतरतेमुळे होणारा डिसीज जो आहे तो म्हणजे काय आहे, एक्झॅन्थिमा हा डिसीज आहे. आणि हा कशामध्ये होतो, सिट्रसमध्ये होतो. याच्यामध्ये गमी एक्झूड जे आहे ते बाहेर पडतं. ओके, त्यानंतर व्हाईट बर्ड हा जो डिसीज आहे तो कशामध्ये, राईसमध्ये हा डिसीज होतो. राईसमधला हा व्हाईट बर्ड हा डिसीज आहे. त्यानंतर जर बघितला तर डायबॅक हा डिसीज जो आहे, आता डायबॅक कधीतरी भविष्यात विचारला जाईल. ओके, व्हाईट बर्ड एक राईसमधला डिसीज आहे आणि दुसरा एक याच्यामध्ये जर बघितला तर याच्यामध्ये व्हाईट टिप म्हणून एक डिसीज येतो कशामध्ये, राईसमध्ये. हे दोन्ही लक्षात ठेवा, व्हाईट बर्ड अँड व्हाईट टिप हे कशाचे डिसीजेस आहेत तर राईसमधले डिसीजेस आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर डायबॅक असा डिसीज आहे तर हा दोन्हीमुळे होतो, फंजाईमुळे पण होतो आणि बॅक्टेरियामुळे पण होतोय. ओके, बरोबर. याच्यामध्ये काय होतं, डायबॅक हा असा डिसीज आहे, जनरली आपण काय बघतो तर बॉटमपासून टॉपकडे जाणारे डिसीजेस आपण पाहिलेले आहेत, जे काही रूटपासून डेव्हलप होतात आणि कुठं टॉपकडे जातात. बट हा जो काय आहे डिसीज स्टार्ट करतो कुठून तर स्टार्ट फ्रॉम टिप जे आहे तिथून हा स्टार्ट होतो. कोणता, डायबॅक डिसीज जो आहे, बॅक माघारी येत आहे, लक्षात ठेवा, डायबॅक नावातच आहे. त्यानंतर नेक्रोसिस हा जो डिसीज आहे, नेक्रोसिस काय आहे, वेगवेगळ्या न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी, वेगवेगळे न्यूट्रिएंट, लॅक ऑफ न्यूट्रिएंट आपण असं म्हणू शकतो, लॅक ऑफ न्यूट्रिएंट, त्याच्यामुळे काय होतो, नेक्रोसिस हा डिसीज होतो. आणि इनिशियली हा क्लोरोसिस सारखा दिसतो. क्लोरोसिस म्हणजे काय तर जिथं काय आहे येलोइंग व्हायला सुरुवात होतात, येलो पॅचेस जे आहेत ते तयार होतात, त्या सर्व गोष्टी. ओके, त्यानंतर जर बघितलं काय आहे, नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला तर त्याच्यामध्ये विचारलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग प्लांट हार्मोन्स कंट्रोल फ्रूट रायपनिंग. आता फ्रूट रायपनिंगसाठी
कोणतं हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे प्लांटमधलं, तर याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये जिहॅटिन आहे, ऑक्झिन आहे, जिब्रेलिक ॲसिड आहे आणि काय विचारलेलं आहे लास्टला आपल्याला इथिलीन दिलेलं आहे. ओके, आता आपल्या सर्वांना माहिती आहे फ्रूट रायपनिंगसाठी काय लागतं, इथिलीन लागते. ओके, याचे गॅस जो आहे तो सोडला तरी चालतं. ओके, त्याच्यामध्ये ऑप्शन जो आहे तो डी आहे आपला. ओके, बट याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारतील, जे काही PGR आहेत की प्लांट ग्रोथ हार्मोन आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर प्लांट ग्रोथ प्रमोट करणारे आणि दुसरे काय आहेत इनहिबिट करणारे जे काही ग्रोथ हार्मोन आहेत त्याच्यामध्ये 5 येतात. मग याच्यामध्ये पहिला कोणता येतो तर प्रमोट करणाऱ्यामध्ये ऑक्झिनचा नंबर येतो, दुसरा येतो याच्यामध्ये सायटोकायनिन. ओके, काय आहे सायटोकायनिन. तिसरा काय येतो याच्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड. हे तिन्ही जे आहेत ते काय करतात ग्रोथला प्रमोट करतात, म्हणजे ग्रोथ यांच्यामुळे काय होते वाढते. आता दुसरे जे आहेत त्याच्यामध्ये काय येते ग्रोथ थांबणारे, ज्यांच्यामुळे ग्रोथ काय होणार आहे ग्रोथ इनहिबिटर जर मध्ये बघितले तर याच्यामध्ये काय येतं ABA ॲब्सिसिक ॲसिड आणि दुसरा काय येतो याच्यामध्ये इथिलीन जो आहे तो याच्यामध्ये येतात. ओके, ABA अँड इथिलीन. मग याच्यामध्ये परत ऑक्झिनमध्ये आपल्याला विचारलं जातात की त्याच्यामधले आर्टिफिशियल कोणते नॅचरल कोणते, त्या सर्व गोष्टी त्या तुम्ही लेक्चरमध्ये किंवा तुमच्या बुकमधून वाचू घेऊ शकता. या महत्त्वाच्या ज्या आहेत प्रमोटरमध्ये कोणते येतात ऑक्झिन, सायटोकायनिन अँड जिब्रेलिक ॲसिड आहे. त्याच्यानंतर इनहिबिटरमध्ये जर बघितलं तर ॲब्सिसिक ॲसिड आहे आणि इथिलीन आहे. ओके, आता ऑक्झिन आणि सायटोकायनिन यांचं जर बॅलन्स गोष्टी असतील, ऑक्झिन आणि सायटोकायनिन जर काय आहे प्लांटमध्ये प्रॉपर अमाऊंटमध्ये असेल तर प्लांटचे काय होते रूट आणि शूटची ग्रोथ जी आहे ती प्रॉपर अमाऊंटमध्ये होते. नाहीतर याच्यामधला सायटोकायनिन जर जास्त झाला, काय आहे सायटोकायनिन ज्यावेळेस जास्त होतो त्यावेळेस काय होते प्लांटची शूटची ग्रोथ जास्त वाढते रादर ऑक्झिनपेक्षा, आणि ऑक्झिन जर जास्त वाढलं तर प्लांटचं रूट जे आहे ते जास्त वाढतं. हे दोन्ही रिलेशन जे आहेत ते लक्षात ठेवा ऑक्झिन आणि सायटोकायनिनमधलं. रूट आणि शूटसाठी त्यांचा बॅलन्स जो आहे किंवा त्यांचा रेशो जो आहे तो मेंटेन राहणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर काय आहे इसाबगोल आपल्याला काय विचारलेलं आहे दॅट इज यूज इन अ स्टमच डिसऑर्डर ऑब्टेन फ्रॉम. आता हे कशापासून मिळवलं जातं तर प्लांटॅगो ओव्हाटा जो आहे प्लांट त्याच्यापासून मिळवलं जातं. पहिलाच ऑप्शन आहे याच्यामध्ये. ओके, त्यानंतर दुसरा आहे पोंगामिया पिनाटा, म्हणजे काय तर करंज जे आपण म्हणतो करंज प्लांट जे आहे ते याच्यामध्ये येतं कशामध्ये प्लांटॅगो ओव्हाटामध्ये. आता करंज जे आहे ते कशासाठी यूज केलं जातं तर स्किन डिसीजेस जे आहेत त्याच्यासाठी यूज केलं जातं, स्किन क्युअर करण्यासाठी. कशाचा पोंगामिया पिनाटा याचं बॉटनिकल नेम आहे कशाचं करंजचं. ओके, त्याच्यानंतर आहे ओजिनेन्सिस हे जे प्लांट आहे. आता हे जे म्हणजे काय आहे तर याचं नाव आहे तिवस प्लांट आहे. आता हे जे काही तिवस आहे किंवा काळा, याला काय म्हटलं जातं काळा पळस असं म्हटलं जातं. तिवस किंवा पळसाला पाणी 3 आपण जे म्हणतो कुठेही गेलं तरी ऑल ओव्हर वर्ल्ड. ओके, ते जे आहे म्हणजे काय आहे ओजिनेन्सिस. आता हे कशासाठी यूज केलं जातं हे जर बघितलं तर याच्यामध्ये याचा यूज जो आहे तो डायबिटीजसाठी यूज केला जातो किंवा इन्फ्लेमेटरी डिसीजेस ज्या आहेत त्याच्यासाठी काय आहे तिवस याचा यूज केला जातो. त्यानंतर आहे ऑसिमम सँक्टम म्हणजे काय तर तुळस. ओके, तुळस. आता तुळसमध्ये काय आहे 2 तुळस येतात याच्यामध्ये. 2 तुळसमध्ये काय येते एक जी आहे ती काळ तुळस येते. ओके, काय आहे काळ तुळस, आणि दुसरी जी आहे ती आपण ज्याची माळ घालतो ती म्हणजे काय आहे कृष्ण तुळस. ओके, या 2 प्रकारच्या तुळस येतात. आणि याचं जे काही नाव होतं ते मगाशी बघा जिथं आपल्याला काय आलं होतं मिंट आलं होतं. मिंट म्हणजे काय तर लॅबिएसी फॅमिली किंवा लॅमिटेई फॅमिली जी आपण बघितली होती, लॅबिटेई फॅमिली ती कशाची फॅमिली येते तर ऑसिमम सँक्टम जे आहे त्याची फॅमिली येते. ओके, हे एक लक्षात ठेवा कारण की त्या रिलेटेड आयोगाने विचारलेलं आहे ऑसिमम सँक्टम. ओके, ते 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्लांटागो ओव्हाटा म्हणजे इसाबगोल, पोंगामिया पिनाटा करंज, त्यानंतर ओजिनेन्सिस तिवस किंवा पळस आहे काळा पळस, आणि त्यानंतर ऑसिमम सँक्टम जे आहे ते म्हणजे काय तर तुळस, हे त्याची नावं आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय आहे क्वेश्चन आपल्याला दिस डे ऑन दशेरा डे कांचन लीव्स आर बीइंग एक्सचेंज मोर फ्रीली दॅन आफ्टा लीव्स कंपॅरिझन टू आफ्टा लीव्स द कांचन लीव्स आर. ओके, आता आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल अगोदरचा जी काही सोन्याची पानं वाटली जायची. आत्ता जस्ट दसरा झाला, दसऱ्यामध्ये तुम्ही 2 वेगवेगळे बघितले असेल. काही लोक तुम्हाला मोठी पानंवाले जे आहे सोनं देत होते आणि काही जे आहेत ते छोटं. आपण ज्यावेळेस लहान होतो ओके 1ली 2रीमध्ये त्या काळामध्ये जर बघितलं तर हे छोटेवाले जे आहे ते मेन आपटा जो आहे तो यूज केला जायचा. बट सध्या जे आहे त्याच्या सिमिलर जे आहे ते प्लांट यूज केलं जातं आहे.
कोणतं, तर ते म्हणजे आहे कांचन. आता कांचनमध्ये जर बघितलं तर कांचनचे काही लीव्ह जे आहेत ते काय आहेत, याच्यामध्ये बिग साईजर आहेत. ओके, याची जर साईज बघितली तर आपटापेक्षा काय आहे, बिग आहे. याची साईज जी आहे आपटाची ती काय आहे, स्मॉल आहे. ओके, त्यानंतर रफ टू टच आहे. ओके, हे जर बघितले कांचनचे बिग्स आहेत आणि त्याच्यानंतर काय आहेत, सॉफ्ट आहेत टचसाठी, आणि हे जर बघितले तर स्मॉल आणि रफ आहेत. ओके, हा फरक आहे कशामध्ये, आपटा लीव्ज आणि कशामध्ये, तर कांचन लीव्जमध्ये. त्यामुळे यावर्षीच्या मार्केटमध्ये किंवा ह्या रिसेंटली 3-4 वर्षामध्ये काय झालेलं आहे, आपटाचे जे काही झाडं होते ते कमी झाले, आपट्याची झाडे, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्याच्या सिमिलर आपण काय यूज करायला सुरुवात केली, तर कांचनची पानं जी आहेत ती लीव्ज दशहराच्या दिवशी ज्याला सोनं आपण म्हणतो, जे सोनं लुटण्यासाठी यूज केलं जातं. ओके, ते जे आहे ते कांचन लीव्ह जे आहे ते आपण यूज करतोय. कांचनचं लीव्ह जे आहे ते काय आहे, मोठं आहे आणि सॉफ्ट आहे. ओके, जर आपटा बघितला तर स्मॉल आहे आणि रफ आहे. मग तेच विचारलेलं होतं आहे आयोगाने, कंपॅरिझन विचारली होती. म्हणजे काय, आपल्या समोरचे क्वेश्चन विचारते आयोग. ओके, ते ऑब्झर्वेशन ठेवा थोडंसं, आयोग आपल्याला काय करतंय, समोरचे जे आपल्या जनरल जीवनातले क्वेश्चन आहेत ते विचारते. मग याच्यामध्ये काय आन्सर होतं, तर नायदर ए नॉर बी, कारण की स्मॉल साईज म्हटलेलं आहे आणि रफ टू टच म्हटलेलं आहे कशाचा, आपटा लीव्स आणि कांचन लीव्समध्ये कंपॅरिझनमध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट जर बघितलं तर याच्यामध्ये काय विचारलेलं होतं तुम्हाला, प्लांट्स हॅव बीन युज्ड ए हिलर अँड हेल्थ रिज्युनंट सिन्स टाइम्स ऑफ इमोरियल. ओके, मोर दॅन हाफ ऑफ द ड्रग्स अंडर द क्लिनिकल यूज ऑन द ओरिजिन ऑफ प्लांट. याच्यामध्ये जर बघितलं तर ग्लॉसरी ऑफ इंडियन मेडिसिनल प्लांट लिस्ट जवळजवळ 3000 प्लांट्स जे आहेत ते यूज केले जातात. विच पार्ट ऑफ द प्लांट इज यूज्ड मोस्ट फॉर द मेडिसिनल प्रॉपर्टीज. 2015मध्ये विचारलेला क्वेश्चन होता, सगळ्यात जास्त कोणता प्लांट पार्ट ॲज अ मेडिसिनल प्रॉपर्टी म्हणून यूज केला जातो. आपल्या लहानपणापासून माहिती आहे, ह्याच्यामुळे खातो, त्याच्यामुळे खातो आपण. ओके, त्या सर्व गोष्टी, त्याच्यामुळे रूट जे आहेत ते सगळ्यात जास्त यूज केले जातात. हा झाला आता रिसेंटचा क्वेश्चन. पहिल्यांदा काय यूज केले जातात, ते सगळ्यात जास्त रूट. 2 नंबरला याच्यामध्ये काय यूज केले जातात, तर याचे लीफ जे आहे ते यूज केले जातात. काय आहे, पहिल्यांदा रूट यूज केले जातात आहे. त्यानंतर जर बघितलं तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, लीफ जी आहे ती यूज केली जाते. 3 नंबरला जर बघितलं तर याच्यामध्ये बार्क जी आहे, जी साल आहे ती यूज केली जाते. 4 नंबरला जर बघितलं याच्यामध्ये तर काय आहे, नंतर सीड यूज केले जातात आहे. आणि 5 नंबरला याचे फ्रूट्स यूज केले जातात प्लांटचे. ओके, सगळ्यात जास्त यूज कशाचा आहे, तर तो यूज म्हणजे रूट्सचा आहे. 2 नंबरला लीफ यूज केले जातात आहे, पानं. त्यानंतर 3 नंबरला सालीचा यूज आहे. 4 नंबरला ज्या बिया आहेत त्यांचा यूज आहे. आणि 5 नंबरला जे काही वेगवेगळी फळं आहेत ते मेडिसिनल प्रॉपर्टीसाठी यूज केले जातात आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं आपण, विच ऑफ द फॉलोइंग आर इसेन्शियल होल्स ऑफ द फ्लावर. आता फ्लावरमध्ये आपण जे काही होल्सचा अभ्यास करतो वेगवेगळे, त्याच्यामध्ये 4 आहेत. ओके, होल्स ते जर बघितले तर त्याच्यामध्ये काय आहेत, इसेन्शियल आणि दुसरे आहेत नॉन इसेन्शियल. ओके, किंवा यांनाच काय म्हटलं जातं, ॲसेसरी होल्स असं म्हटलं जातं, ऑर ॲसेसरी. मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर काय येतं, इसेन्शियलमध्ये जे रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात ते म्हणजे कोणते, अँड्रोशियम. अँड्रोशियम म्हणजे काय, तर स्टॅमेन जो मेल पार्ट आहे तो. आणि दुसरा काय आहे, गायनोइशियम म्हणजे काय, तर फिमेल पार्ट, त्यालाच काय म्हटलं जातं, पिस्टिल असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर म्हणजे काय आन्सर काय येणार आहे, अँड्रोशियम आणि गायनोशियम काय त्याचे इसेन्शियल पार्ट आहेत. आणि नॉन ॲसेसरी किंवा नॉन इसेन्शियल जे आहेत, ओके, ॲसेसरी किंवा नॉन इसेन्शियल जर बघितले आपण तर ते काय येतात, सेपल आणि पेटल्स येतात. काय आहे याच्यामध्ये, सेपल आणि दुसरे जे आहेत ते काय आहेत, पेटल. आता सेपल आणि पेटल म्हणजे काय, तर करोला. आणि सेपल म्हणजे काय आहे, कॅलिक्स. हा जो पार्ट आहे, हे 4ही नावं लक्षात ठेवा. सेपल्सला काय म्हटलं जातं, कॅलिक्स, आणि पेटल्सला करोला. ज्या पाकळ्या आहेत ते म्हणजे करोला. आणि त्याच्यानंतर पाकळ्यांच्या खालचा जो ग्रीन कलरचा पार्ट दिसतो आपल्याला फ्लावरमध्ये, फुलामध्ये, तो म्हणजे काय आहे, कॅलिक्स आहे. ओके, आतमधले जे काही परागकण आहेत, स्टॅमिन, तो म्हणजे अँड्रोशियम. आणि ओहुरी जो आहे, पिस्टिल, हा पार्ट आहेत कशामध्ये, इसेन्शियल होल्स आणि नॉन इसेन्शियल होल्स. किंवा 4 होल्स जर आपल्याला विचारले प्लांटचे, इसेन्शियल पार्ट ऑफ अ फ्लावर काय आहे, इसेन्शियल पार्ट ऑफ अ फ्लावर, त्याच्यामध्ये 4, त्यामध्ये अँड्रोशियम, गायनोशियम, कॅलिक्स अँड करोला हे जे महत्त्वाचे पार्ट आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय विचारलेलं आहे आपल्याला क्वेश्चन, इन अ प्लांट एन्झाईम फाउंड इज द लार्जेस्ट क्वांटिटी. आता जगामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त सापडणारे एन्झाईम जे आहे ह्या पृथ्वी तलावर, ते सर्वांना आपल्याला माहिती आहे, कारण की जनरली आपण ज्यावेळेस बॉटनीचा अभ्यास करतो त्यावेळेस हे झालेलं आहे. जे काही रुबिस्को एन्झाईम आहे, काय आहे, RUBP कार्बोक्सिलेज, हे जगात सगळ्यात जास्त
जास्त क्वांटिटीचं जर एन्झाईम काउंट केलं जगातलं तर ते काय आहे, रुबिस्को आहे. आणि ते कशामध्ये सापडतं, प्लांटमध्ये सापडतं. एकदम साधा आन्सर आहे त्याचा, त्याच्यामध्ये जास्त काही गोष्टी नाहीत आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय विचारलेलं आहे, फंडामेंटल रिक्वायरमेंट फॉर नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशनसाठी फंडामेंटल रिक्वायरमेंट काय लागते, तर आता याच्यामध्ये जर बघितलं तर नायट्रोजिनेज एन्झाईम लागतं. ओके, त्यानंतर फेरोडॉक्झिन हा काय आहे याच्यामधला जर बघितला तर हा जो नायट्रोजिनेज एन्झाईम आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये काय आहे, जो फेरोडॉक्झिन आहे हा काय आहे, इलेक्ट्रॉन डोनर म्हणून काम करतो, हा गरजेचा आहे. ओके, इलेक्ट्रॉन डोनर. त्यानंतर ATP गरजेचा आहे, एनर्जी गरजेची आहे. त्याचबरोबर एरोबिक कंडिशन दिलेलं आहे इथं काय आहे, अनएरोबिक कंडिशन जी आहे ती महत्त्वाची आहे. काय, अनएरोबिक कंडिशन ही गोष्ट महत्त्वाची आहे कशामध्ये, तर जे काही नायट्रोजनचं फिक्सेशन होण्यासाठी. म्हणजे काय येणार आहेत, पहिले 3 ऑप्शन याच्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर काय आहे याच्यामध्ये कोफॅक्टर महत्त्वाचा आहे. काय आहे, कोफॅक्टर. कोफॅक्टरमध्ये काय येतं तर मॉलिब्डिनम आयन मॉलिब्डिनम कोफॅक्टर जो आहे, Fe म्हणजे काय, आयन मॉलिब्डिनम कोफॅक्टर जो आहे, या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. म्हणून नेक्स्ट टाईमला तुम्हाला काय विचारतील, कोफॅक्टर विचारतील. त्याच्यामध्ये कोफॅक्टरमध्ये काय देतील, आयन अँड मॉलिब्डिनम कोफॅक्टर जो आहे तो कशासाठी गरजेचा आहे, तर नायट्रोजन फिक्सेशनसाठी गरजेचा आहे. आता हे जे काही नायट्रोजिनेज एन्झाईम आहे ते सेन्सिटिव्ह कधी राहतं, तर जे अनअब्सेंट कंडिशन आहे कशाची, जर ऑक्सिजन जिथं अब्सेंट आहे अशा कंडिशनला हे काय राहते, ॲक्टिव्ह राहते. ओके, त्याचबरोबर अजून काय गरजेचे आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते गरजेचं आहे. कारण की नायट्रोजन फिक्सेशनसाठी आपण बघितलेलं आहे नायट्रोजन जो फिक्स होतोय, ओके, तो जसं की काय आहे, अमोनियापासून काय तयार होतं, तर अमोनियापासून नायट्रेट जो आहे तो तयार होतो, काय आहे, नायट्राईट जो आहे तो तयार होतो. आणि नायट्राईटपासून फायनल जे आहे नायट्रेट फॉर्ममध्ये येतं. आणि हा जो फॉर्म आहे तो प्लांट काय करते, ॲब्सॉर्ब करते. ओके, या सर्व गोष्टी. मग याच्यामध्ये जर बघितलं तर कन्व्हर्जन जे आहे अमोनिया टू नायट्राईट, जे कन्व्हर्जन आहे ते कशामुळे होतं, तर तो जो आहे त्याच्यामध्ये नायट्रोसोमोनास बॅक्टेरिया जो आहे तो वर्क करतो. आणि इथं जर बघितलं तर कोण आहे, नायट्रोसोबॅक्टर जो आहे तो काम करतो. ओके, हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत कोणते, बॅक्टेरिया आणि आर्किया, हे जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे काय, नायट्रोजिनेज गरजेचं आहे, फेरोडॉक्झिन गरजेचं आहे, ATP गरजेचं आहे, त्यानंतर कोफॅक्टर गरजेचं आहे, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते गरजेचे आहेत. त्याचबरोबर वॉटर जे आहेत ते गरजेचं आहे. त्यानंतर वेगवेगळे न्यूट्रिएंट जे आहेत ते गरजेचे आहेत. ओके, या सर्व गोष्टी भविष्यामध्ये तुम्हाला या क्वेश्चन नोट रिलेटेड विचारल्या जाऊ शकतात. ओके, त्यानंतर जर बघितलं तर नेक्स्ट क्वेश्चन आपला काय विचारलेला होता आयोगाने, याच्यामध्ये जर बघितलं तर आता विच बॉटनिस्ट इंट्रोड्यूस बाय नॉमेनक्लेचर टू द प्लांट. आता हा क्वेश्चन जर बघितला तर 2014ला विचारलेला आहे. तर हे कोणी दिलं होतं, कार्लस लिनियस जे आहेत यांनी हे काय आहे, बायनॉमिनल क्लासिफिकेशन जे आहे ते दिलं होतं. बट याच्यामध्ये जर आपल्याला ऑप्शन इलिमिनेट करायचं म्हटलं तर आता थिओफ्रास्ट हे कोण होते, तर हे फिलॉसॉफर आहेत. ओके, काय आहेत, हे फिलॉसॉफर आहेत. त्याच्यामुळे हा ऑप्शन कट होणार आहे. आता बेंथम आणि हुकर. आता बेंथम जे आहे, बेंथम आणि हुकर जे होते यांनी नॅचरल सिस्टमवरती क्लासिफिकेशन सांगितलेलं होतं, नॅचरल सिस्टम जी आहे त्याच्यावरती. आणि बेसी याच्यानंतर यांनी या बेसिसवरती बेंथम आणि हुकर यांनी जे क्लासिफिकेशन दिलं होतं त्याच्यावरती, ज्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे कार्लस लिनियस यांनी काय आहे, बायनॉमिनल नॉमेनक्लेचर जे आहे ते दिलेलं आहे. आणि त्यांनाच काय म्हटलं होतं, फादर कार्लस लिनियस जे आहे त्यांना काय म्हटलं होतं, फादर ऑफ टॅक्झोनॉमी असं म्हटलं जातं. कारण की टॅक्झोनॉमी क्लासिफिकेशन जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय येतं, डोमेन, त्यानंतर काय येतं, किंगडम. ओके, काय आहे, डोमेन दिलेलं आहे, किंगडम दिलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये फायलम येतो. ओके, डोमेन, किंगडम, फायलम. त्यानंतर याच्यामध्ये जर बघितला तर काय आहे, क्लास आहे. त्यानंतर ऑर्डर येते. त्यानंतर याच्यामध्ये काय येतं, फॅमिली. त्यानंतर जिनस. त्यानंतर स्पेसीज. आणि स्पेसीज नंतर येतं काय, व्हरायटी. हे क्लासिफिकेशन आहे, लक्षात ठेवा. काय, डोमेन, किंगडम, त्यानंतर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस, स्पेसीज आणि व्हरायटी सगळ्यात लास्टला येते. मग ज्यावेळेस तुम्हाला हायब्रिडायझेशन टॉपिक येतो त्याच्यामध्ये विचारलं जातं बघा, इंटर व्हरायटल क्रॉसेस. इंटर व्हरायटल म्हणजे काय, इंटर दोन वेगवेगळ्या व्हरायटी ज्या आहेत ते, क्रॉसेस म्हणजे काय, इंटर व्हरायटल. बट आता इंटर व्हरायटल दोन व्हरायटी वेगळ्या पण त्यांची स्पेसीज जी आहे ती एक असते. त्याच्यामुळे काय म्हटलं जातं त्यांना, इंट्रा, एकाच फॅमिलीमधले म्हणजे काय, इंट्रा स्पेसिफिक आणि इंटर व्हरायटल क्रॉस
एकच नाव आहे. त्यानंतर काय आहे इंटरस्पेसिफिक आणि इंट्राजेनेरिक एकच नाव आहे, कारण की स्पेसिस वेगवेगळ्या, जिनस त्यांचा काय असणार आहे एक असणार आहे. ओके. त्यानंतर इंटरजेनेरिक आणि त्यांच्या जी काही फॅमिली आहे ती सेम असणार आहे, बट त्याला इंट्रा फॅमिलिक म्हणत नाहीत. जे ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला काय आहे डिस्टंट हायब्रिडायझेशन आणि काय आहे क्लोज हायब्रिडायझेशन. आता क्लोज हायब्रिडायझेशन कुठं, तर व्हरायटीमध्ये जो क्रॉस होतो त्याला क्लोज हायब्रिडायझेशन म्हटलं जातं. आणि फॅमिली, जिनस आणि स्पेसिस यांच्यामध्ये जर क्रॉस घडवून आणला आणि त्याच्यापासून जर एखादी व्हरायटी तयार केली आपण, तर ती कशामध्ये येते, तर ती डिस्टंट हायब्रिडायझेशनमध्ये येते. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसिसमध्ये आपण क्रॉसेस घडवून आणलेले आहेत, जिनसमध्ये घडवून आणलेले आहेत, किंवा फॅमिली ज्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रॉसेस जे आहेत ते घडवून आणलेले आहेत. बट जनरली जिनसपर्यंतच काय आहे ते मर्यादित आहे. जिनसच्या जर तुम्ही पुढे गेला फॅमिलीपर्यंत, तर फॅमिलीच्या बाहेर क्रॉसेस होणं अवघड आहे, कारण की त्याच्यामध्ये परत जे काही हेट्रॉसिस जे आहे ते येत नाही, त्यामुळे त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये शक्य नाहीत आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेलं आपल्याला, बॉटनिकली फायबर प्लांट गिव्स बास्ट फायबर. आता जे काही फायबर प्लांट ज्याच्यापासून काय आहे आपण धागे तयार करतोय, ओके, अशा ज्या गोष्टी आहेत फायबर वनस्पतीपासून काय आहे बास्ट फायबर जे आहे ते तयार केलं जातं. दीज ॲक्च्युली विच ऑफ द फॉलोइंग पार्ट ऑफ द प्लांट, कोणत्या प्लांट पार्टपासून तयार केलं जातं काय, तर बास्ट फायबर. आता बास्ट फायबर जे आहे ते वॉस्क्युलर टिश्यू जे आहेत त्याच्यापासून तयार केलं जातं. मग वॅस्क्युलर टिश्यू कोणते, फ्लोएम आहे, आणि दुसरा काय आहे झायलम जो आहे त्याच्यापासून तयार केलं जातं. मग याच्यामधला बास्ट फायबर जे आहे ते कशापासून, फ्लोएमपासून तयार केलं जातं. ॲन्सर जे आहे ते काय आहे आपलं फ्लोएम. ओके. त्यानंतर झायलम. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपण काय म्हणतो मराठीमध्ये, याला काय म्हटलं जातं, झायलम जे आहे याला, झायलमला काय म्हटलं जातं, जलवाहिनी. जे झायलम झाडामध्ये जे पाणी घेऊन जाणारा वॅस्क्युलर टिश्यू म्हणजे कोण, तर झायलम आहे. ओके. आणि फ्लोएम काय आहे, तर रसवाहिनी म्हटलं जातं, जो फूड आणि न्यूट्रिएंट जे आहे ते पास करण्याचं काम कोण करतं, तर फ्लोएम. आणि फ्लोएमची जी काही मुवमेंट आहे ती बाय डिरेक्शनल आहे, कारण की वरती जे तयार झालेलं अन्न आहे फोटोसिंथेसिसनं ते खाली घेऊन येणं आणि खालून जे आहे न्यूट्रिएंट वरती घेऊन जाणं, हे बाय डिरेक्शनल काम कोण करतं, फ्लोएम. आणि झायलमची जी मुवमेंट आहे ती फक्त युनिडिरेक्शनल आहे, हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. ओके. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं दोन्ही गोष्टी. त्याचबरोबर आता बास्ट फायबर जे आहे हे कोणत्या कोणत्या प्लांटमध्ये बास्ट फायबर मिळवलं जातं, मग याच्यामध्ये जर बघितलं तर फ्लास्क वीड आहे त्याच्यामध्ये सीड. ओके. त्यानंतर दुसरं आहे याच्यामध्ये ज्यूट, जे आपण काय म्हणतो ताग जे आहे वेस्ट बेंगालमध्ये सगळ्यात जास्त घेतलं जातं. क्वालिटी ताग कुठं पिकतं, तर क्वालिटी ताग जे आहे किंवा क्वालिटी ज्यूट जे आहे ते कुणाकडे पिकतं, बांगलादेशकडे पिकतं. आणि जे सेकंड क्वालिटी जे आहे ते इंडियामध्ये पिकतं. ओके. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जसं की आपण कॉटनमध्ये पाहतो जे शॉर्ट स्टेपल लेंथ आणि लॉंग स्टेपल लेंथ पाकिस्तानमध्ये पिकतो तो काय आहे लॉंग स्टेपल लेंथ आहे, ज्याला जगामध्ये जास्त मागणी आहे. आणि आपल्याकडे जो पिकतो तो काय आहे शॉर्ट स्टेपल लेंथ आहे. ओके. कापसाच्या बाबतीमध्ये किंवा कॉटनच्या बाबतीमध्ये बघितलं तर. ओके. इथं काय आहे फ्लास्क आहे, ज्यूट आहे, त्यानंतर हेम्प आहे. ओके. हे जे क्रॉप आहेत फ्लास्क आहे, ज्यूट आहे, हेम्प हे जे क्रॉप येतात की, आणि त्यानंतर एक नेक्स्ट अजून एक येतं रॅमी. हे वेगवेगळे जे क्रॉप आहेत ह्याच्यामध्ये काय आहेत तर बास्ट फायबर जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. आणि बास्ट फायबर कशापासून मिळवलं जाते, फ्लोएमपासून मिळवलं जातं. ओके. त्यानंतर बॉटनीमधला लास्टचा क्वेश्चन जर बघितला आपण तर त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, तर आता अशा कोणत्या मुवमेंट आहेत, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट इफ कॅपिलरी फिनॉमिना डिड नॉट एक्झिस्ट. जर कॅपिलरी फिनॉमिना एक्झिस्ट नसता तर कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या नसत्या. ओके. आता याच्यामध्ये जर बघितलं इट वुड बी डिफिकल्ट टू यूज केरोसिन लॅम्प. आता सॉरी पहिला आपला राहिला द ब्लॉटिंग पेपर वुड फेल टू फंक्शन. जे काही ब्लॉटिंग पेपर आपण टाकतो आणि ते काय करून घेतं आहे ॲब्सॉर्ब करून घेतं आहे. ओके. जे वॉटर आहे ते कशाला कॅपिलरी मुवमेंटमुळे ॲब्सॉर्ब करून घेतं. जसं की आपण काय आहे ज्यावेळेस एखादा गोष्ट घेतली असं जसं की आपण काय आहे ज्यूसचा जार पकडूया आपण, याच्यामध्ये काय करतो आपण एक छोटीशी पाईप टाकतो. जेवढी छोटी पाईप असेल ही जर तुमची वॉटर लेवल असेल तर याचा मिनिस्कस जो आहे तो इथं सापडेल. ओके. हे काय आहे तर कॅपिलरी ॲक्शन जे आहे जे काही कॅपिलरी फोर्स आहे त्याच्यामुळे काय होतं आहे वॉटरची जी काही लेवल आहे ती राईज होते. नॉर्मल लेवल ही आहे ओके तुमच्या जारमधली, बट हा जो काही त्याच्यामधला व्हॉल्यूम आहे कशाचा या पाईपचा किंवा ह्या कॅपिलरीचा, त्याच्यामुळे काय होतं जास्तीत जास्त ते काय होतं केशिकत्व जे मराठीमध्ये म्हटलं जातं किंवा कॅपिलरी फोर्सेस जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी तर जी काही लेवल आहे राईज होण्यासाठी. मग प्लांटसाठी पण हे गरजेचं आहे. ओके. जसं की याच्यामध्ये काय सांगितलं ब्लॉटिंग पेपरसाठी गरजेचं आहे. दुसरं काय आहे इट वुड बी डिफिकल्ट टू यूज केरोसिन लॅम्प, जे लहानपणी आपण अभ्यास करण्यासाठी यूज करायचो, कंदील असेल किंवा चिमणी गावाकडे म्हटलं जायचं ज्याच्यावरती आपण अभ्यास केलेला आहे त्या दिव्याखाली. ओके. त्याच्यामध्ये काय होतं तर कॅपिलरी ॲक्शनमुळे तो दिवा जो आहे तो पेटत राहायचा, कारण की त्याला जो काही सप्लाय आहे कशाचा केरोसिनचा ती जी काही वात आहे त्याच्याद्वारे भेटायचा. त्यानंतर द ट्रीज दॅट वी सी अराउंड
वर्ल्ड नॉट हॅव्हिंग ग्रोन ऑन द अर्थ, जे काही आपण ट्रीज पाहतोय अराउंडला आपल्या शहर, जे काही सभोवताली दिसणारे झाडं जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, तर याच्यामध्ये. त्यानंतर काय सांगितलं, द वॉटर कॅनॉट फ्लो थ्रू द पाईप्स इन अ सिटीज. आता कॅपिलरी ॲक्शन रिस्पॉन्सिबल आहे का त्याला, किंवा कॅपिलरी फोर्सेस रिस्पॉन्सिबल आहेत का त्याला, तर नाही. त्याला कोणतं फोर्स रिस्पॉन्सिबल आहे, जे काही आपण पंप यूज करतोय त्याच्यामधून पाईपने आपल्याला पाणी येतं, जे काही हरघर जल योजना आहे किंवा जे काही कॉर्पोरेशनचं पाणी येते आपल्याला शहरांमध्ये, ते काही कॅपिलरी ॲक्शनमुळे येत नाही. ते काय आहेत, त्याला वेगवेगळे पंप जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहेत, त्या फोर्समुळे काय होतं तर ते पाणी येतं आहे. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला कोणत्या गोष्ट विचारलेली होती याच्यामध्ये, तर आपल्याला कोणत्या गोष्टी रिस्पॉन्सिबल आहेत, तर पहिल्या 3 आहेत. चौथी गोष्ट जी आहे त्याच्यासाठी काय आहे, कॅपिलरी फोर्स जे आहे ते रिस्पॉन्सिबल नाही आहे. या गोष्टी आत्तापर्यंत आपल्याला कशामध्ये विचारलेल्या आहेत, तर जे काही वनस्पतीशास्त्र होतं किंवा बॉटनीमध्ये विचारलेलं होतं. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला त्याच्यामध्ये कृषी आणि वनसंपत्ती. आता कृषी आणि वनसंपत्तीमध्ये काय विचारलेलं आहे पाहूया आपण. याच्यामध्ये जर बघितलं, विच ऑफ द फॉलोइंग नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर. आता सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर म्हणजे काय, जे ॲग्रिकल्चरचे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर म्हणजे काय, उदरनिर्वाहासाठी केली जाणारी शेती. उदरनिर्वाहासाठी म्हणजे काय, जसं की माझ्याकडे 1 एकर जमीन आहे, तर मला जगण्यापुरतं त्याच्यामध्ये लागणारे काय आहे, मी सिरियल्स पिकवणारे, पल्सेस पिकवणारे, बाकीच्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पिकवणार आहे. त्याला काय म्हटलं जातं, सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये एक वर्ड अजून यूज केलेला आहे, इंटेन्सिव्ह, आणि दुसरा टाईप येतो याच्यामध्ये एक्सटेन्सिव्ह. ओके, मग याच्यामध्ये बघूया आपल्याला विचारले आयोगाने, विच ऑफ द फॉलोइंग नॉट कॅरेक्टरिस्टिक कशाची विचारलेली आहे, जो पहिला टाईप आहे त्याची विचारलेली आहे. ओके, मग काय आहे, इंटेन्सिव्ह कल्टिवेशन केलं जातं. इंटेन्सिव्ह कल्टिवेशन म्हणजे काय, जी काही तुमची जमीन आहे ती पूर्ण क्षमतेने काय करताय तुम्ही, जागा तुमच्याकडे कमी असणार आहे पण त्याच्यावरती उत्पन्न काय करणार आहे तुम्ही जास्त घेणार आहे. त्याच्यानंतर ॲनिमल हजबंडरी इज अ कॉम्प्लिमेंटरी बिझनेस टू द ॲग्रिकल्चर, कारण की आपल्याला इन्कम, इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरमध्ये काय केला जातो, फक्त आणि फक्त इन्कमचा विचार केला जातोय. मग एनी हाऊ तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही बायोलॉजिकल मेथड यूज करा, केमिकल मेथड यूज करा किंवा फिजिकल मेथड यूज करा, कोणत्याही मेथड यूज करून तुमचं फायनल टार्गेट काय असणार आहे, तर याच्यामध्ये यील्ड हे जे आहे ते टार्गेट असणार आहे किंवा इन्कम हे जे टार्गेट असणार आहे. ओके, त्यानंतर वास्ट साईज ऑफ द फार्म. आता इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चरमध्ये काय आहे, छोटा एरिया जास्त उत्पादन म्हणजे काय, इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स ॲग्रिकल्चर. आणि त्यानंतर जर जास्त एरिया आणि कमी उत्पन्न जर म्हटलं तर त्याला काय म्हटलं जातं, एक्सटेन्सिव्ह. म्हणजे तिसरी जी कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहे ती कशाची दिलेली आहे, एक्सटेन्सिव्ह या प्रकाराची दिलेली आहे, तो त्याच्यामध्ये येत नाही आहे. त्यानंतर मॅक्झिमम यील्ड प्रोडक्शन पर हेक्टर. जसं की मी सांगितलं, काय इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर म्हटलं की काय, एरिया कमी, इथं काय निघत होतं, 2 टन निघत होतं. आता मला काय करायचं, याच्यामध्ये फक्त मी अगोदर बायोलॉजिकल मेथड यूज करून करत होतो, याच्यामध्ये बायोलॉजिकल फर्टिलायझर किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग करत होतो. बट आता मला इंटेन्सिव्ह कल्टिवेशन जर करायचं आहे, हा जो काही एरिया आहे याच्यामधलं उत्पन्न वाढवायचं, हे 2 टनाचं मला किती 5 टनावरती न्यायचं आहे, यील्ड वाढवायचं आहे. मग याच्यासाठी काय आहे, मी केमिकलचा यूज करणार. त्यानंतर एन नंबर ऑफ जे काही गोष्टी आहेत माझ्याकडे अवेलेबिलिटी किंवा मॉडर्न मेथड जे आहेत त्या सगळ्या गोष्टींचा यूज करून मला काय करायचं आहे, फायनली यील्ड इन्क्रीज करायचं आहे. मग याच्यामध्ये याच्या कॅरेक्टरिस्टिक आहे. मग याच्यामध्ये जर ऑप्शन बघितला तर ऑप्शन 3 जो आहे तो काय दिलेला आहे याच्यामध्ये, तर तो एक्सटेन्सिव्हचा दिलेला आहे. आणि बाकी तिन्ही जे आहेत ते कशाचे आहेत, इंटेन्सिव्ह कल्टिवेशनचे जे आहेत, जे आपल्याला विचारले. इंटेन्सिव्ह नावातच आहे इंटेन्सिव्ह. त्यानंतर ॲनिमल हजबंडरी तुम्ही साईड जोडधंदा म्हणून यूज करू शकता आणि यील्डवरती तुमचा काय असणार आहे, फोकस असणार आहे. हे म्हणजे झालं इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह या 2 गोष्टी. ओके, त्यानंतर काय याच्यामध्ये जर बघितलं तर विच ऑफ द फॉलोइंग इंडस्ट्री प्रोड्युसेस ॲग्रिकल्चर टूल ऑन अ लार्ज स्केल. आता वेगवेगळ्या कंपन्यांची नावं दिलेली आहेत. जसं की आता आपण लहानपणापासून शेतीतली अवजारे बघत आलेलो आहे, त्याच्यामध्ये आपण खेळणारी बागडणारी मुलं आहोत. ओके, गावाकडची लोक आहेत आपण. याच्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामधले कधी नाव वाचलं असेल तर जनरली तुम्ही ऑप्शन लगेच मारू शकता, कारण की आपलं मराठी नाव आहे त्याच्यामध्ये. ओके, कारण की याच्यामध्ये जर बघितलं तर काय दिलेलं आहे, रॅनबॅक्सी, पायोनियर, बजाज आणि किर्लोस्कर. आता किर्लोस्कर जे आहेत ते काय आहे, शेतीचे अवजारे आणि त्या रिलेटेड कंपनी आहेत त्यांच्या. ओके, त्यानंतर बजाज जे आहेत ते 2 व्हीलर वगैरे त्याच्यामध्ये आपण नाव ऐकलेलं आहे. पायोनियर, लहानपणी जर तुम्ही TV बघत असाल, दूरदर्शन बघत असाल तर पायोनियरची ॲड ऐकली असेल तुम्ही. पायोनियरची मका यायची बघा. ओके, पिंक कलरची असायचे त्याचे सीड, जर बॅग फोडली कापडी बॅग असायची आणि त्याच्यावरती त्या पायोनियरच्या मक्याची ॲड यायची. ओके, किंवा जे काही फूड ग्रेन प्रोडक्शन जे आहे किंवा सिरियल्स बेस त्याच्यामध्ये काम करते ही जी इंडस्ट्री आहे. आणि रॅनबॅक्सी जी आहे ती फार्मास्युटिकल कंपनी आहे. ओके, काय आहे, फार्मास्युटिकल कंपनी आहे. याच्यामधली किर्लोस्कर जी आहे ती काय आहे, ॲग्रिकल्चर टूल्स आणि इम्प्लिमेंट जे आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. ओके,
त्यानंतर सगळ्यात सोपा आयोगाचा क्वेश्चन आतापर्यंत आपल्याला विचारलेला किंवा आयोगाने भरपूर वेळा सेम क्वेश्चन विचारलेला, त्यामध्ये येणारा क्वेश्चन म्हणजे कोणता, तर टिक्का डिसीज कोणत्या ह्याच्यावरती येतो, टिक्का डिसीज जो आहे तो ग्राउंडनटवरती म्हणजे काय आहे, भूमिगावरती येणारा डिसीज आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे काय होतात, स्पॉट पडतात, कशावरती, लिप स्पॉट किंवा टिक्का डिसीज असं म्हटलं जातं त्याला. ओके. त्यानंतर गोल्डन रिव्हॉल्यूशन रिलेटेड टू, आता इथं थोडंसं हे बघा, याच्यामध्ये हे 4 आन्सर असायला पाहिजे, याच्यामध्ये 3 झालेले. आता बी रिव्हॉल्यूशन, बीसाठी कोणतं आहे, स्वीट रिव्हॉल्यूशन आहे. मिल्कसाठी काय आहे, व्हाईट रिव्हॉल्यूशन होतं. आणि फूड प्रोडक्शन जे आहे त्याच्यासाठी ग्रीन रिव्हॉल्यूशन जे आहे ते रिलेटेड होतं. ओके. त्यानंतर इंडिया हॅज अ मोनोपॉली इन द प्रोडक्शन ऑफ मुगा सिल्क इज अ प्रोड्यूस इन द स्टेट, कोणत्या स्टेटमध्ये, मोनोपॉली इंडियाची कशामध्ये, वर्ल्डमध्ये, कोणत्या, मुगा सिल्कमध्ये. 3 प्रकारचे सिल्क आहेत, मुगा, त्यानंतर काय आहे टसर आणि इरी. या सिल्कला जगात सगळ्यात जास्त मागणी असणारे सिल्क आहेत आणि त्याच्यामधलं मुगा सिल्क जे आहे ते फक्त आणि फक्त इंडियामध्ये जास्तीत जास्त पिकतं, जगामध्ये सगळ्यात जास्त. ओके. जवळजवळ 90% जे आहे ते आपल्याकडे पिकतं आणि ते कुठं सगळ्यात जास्त, तर आसाम या स्टेटमध्ये ते सगळ्यात जास्त पिकवलं जातं. कुठं, आसाम, मुगा सिल्क जे आहे ते. ओके. त्यानंतर टसर जे आहे, टसर कुठं, तर टसर जे आहे ते झारखंडमध्ये सगळ्यात जास्त आहे टसरचा एरिया. त्यानंतर याच्यामध्ये उडीसा आहे, छत्तीसगड आहे, वेस्ट बेंगाल आहे, बिहार आहे. ओके. हे सर्व त्याच्या अराउंडचे जे काही स्टेट आहेत किंवा MP आहे ते स्टेट याच्यामध्ये येतात, कशामध्ये, टसरमध्ये. त्यानंतर आहे इरी. इरीमध्ये कुणाचा नंबर आहे, तर इरीमध्ये दे अगेन कोण आहे, परत याच्यामध्ये इरीमध्ये आसामचा नंबर येतो. ओके. हे आसाम आहे. आणि मुगा सिल्क जे आहे ते इंडिया काय आहे, इंडिया लार्जेस्ट काय आहे, प्रोड्युसर, लक्षात ठेवा, लार्जेस्ट प्रोड्युसर इन वर्ल्डमधला तो काय आहे, लार्जेस्ट प्रोड्युसर आहे इंडिया. आणि इंडियामध्ये कोण, तर आसाम स्टेट. हे दोन्ही गोष्टी, मुगा कुठं, आसाम, टसर कुठं, झारखंडमध्ये, इरी कुठं, आसाममध्ये. हे लक्षात ठेवा, तिन्ही प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला परत 3-4 क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. कसे कसे, आपण ते क्वेश्चन काय करूया, सेग्रिगेट करूया. जसे की काय सांगितले, टी इज अ मेड फ्रॉम यंग लिव्स ऑफ द टी प्लांट. आता परत आयोग एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारेल तुम्हाला की चहा कोणत्या पानांपासून बनवला जातो, तर चहा जो आहे तो कोवळ्या पानांपासून बनवला जातो, यंग लिव्स जे आहेत त्याच्यापासून तयार केला जातो. ओके. त्यानंतर चायनीज वेअर द अर्लिएस्ट टी ड्रिंकर इन द वर्ल्ड. चायनामधल्या लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा जगामध्ये काय आहे, चहा पिलेला आहे, लक्षात ठेवा. ओके. कोण, चायनीज. त्यानंतर काय सांगितले, ब्रिटिश फर्स्ट डिस्कवर्ड द आसाम टी इन कधी, 1829. ब्रिटिशांनी डिस्कवर केलेला आहे कोणता, आसाम टी. आसाम टी जो आहे तो ब्रिटिशांनी डिस्कवर केलेला आहे, जो इंडियामधला आहे. जगामधला सगळ्यात पहिल्यांदा टी कोणी पिला, तर चायनावाल्यांनी. आणि कशापासून बनवला जातो, तर यंग लिव्सपासून. हे 3 क्वेश्चन झाले. ओके. त्यानंतर काय आहे याच्यामध्ये जर बघितलं, द पॉप्युलर ब्रँड्स इन द वर्ल्ड, कोणता पार्ट जो आहे ते यूज करतात. आता याच्यामध्ये जर बघितलं तर लार्ज लिव्ह इन टी चायना आणि स्मॉल लिव्ह इन आसाम टी जो आहे तो याच्यामध्ये. बट याच्यामध्ये जर ॲन्सर बघितलं तर याच्यामध्ये ऑप्शन येतो नायदर ए नॉर बी. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही नावं ऐकलं असतील, मला वाटतं लिप्टन टी, टिटली टी, हे जे आहेत. ओके. ह्या ज्या कंपनी आहेत त्या जगातल्या सगळ्यात, लिप्टन कंपनी जी आहे ती जगातली, लिप्टन टी जी आहे ती जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे चहाची. ओके. सगळ्यात बेस्ट ब्रँडमध्ये पकडली जाते. ओके. बट याच्यामध्ये असं नाही की लार्ज आणि स्मॉल लिव्ह दोन्हीकडे पण, इंडियामध्ये असेल किंवा चायनामध्ये असेल, दोन्ही पण चहा जे आहेत ते पिकवले जातात आणि त्याच्यानुसार ते यूज केले जातात. असा कोणता पर्टिक्युलरली एक ब्रँड नाही आहे की तो जास्त प्रकारे यूज केला जातो आहे. मग त्याच्यामुळे लक्षात ठेवा, इथं यंग लिव्ज यूज केले जातात. चायनाने सगळ्यात पहिल्यांदा चहा पिलेला आहे. त्यानंतर ब्रिटिश जे आहेत ते पहिल्यांदा डिस्कवर केलेलं आहे कधी, आसाममध्ये. आणि वर्ष पण दिलेले, हे वर्ष आयोग तुम्हाला विचारू शकतं. मग परत आपण म्हणतो की आयोग फॅक्ट विचारतं आणि कोणते पण विचारतं. कोणते विचारतं, जे की तुम्हाला मागे कुठेतरी झालेले आहेत ते फॅक्ट जे आहेत ते याच्यामध्ये विचारले जातात. ओके. या सर्व गोष्टी. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला जोड्या लावायला विचारलं होतं, जे शिफ्टिंग कल्टिवेशन आहे. याच्यामध्ये जर बघितलं, शिफ्टिंग कल्टिवेशन आणि त्याच्या रिलेटेड स्टेट ज्या आहेत त्यांच्या जोड्या लावायला विचारलं होतं. आता झूम कल्टिवेशन जे आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, आसाम जे नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये शिफ्टिंग कल्टिवेशनला आपण झूम म्हणतो. त्यानंतर पोडू हिनं काय आहे, आंध्र प्रदेशमध्ये, त्याला पोडू असं म्हटलं जातं. त्यानंतर पोनम जो आहे तो केरळमध्ये असं म्हटलं जातं त्याला. आणि दहिया हे जे आहे ते छत्तीसगडमध्ये त्याला दहिया असं म्हटलं जातं. हे सर्वांना माहीत आहे. याच्या रिलेटेड जे आपल्या NCERT वगैरे त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. ओके. आता शिफ्टिंग कल्टिवेशन जर सांगायचं झालं याच्यामध्ये, किंवा यालाच काय म्हटलं जातं, स्लॅश अँड बर्न
ओके, म्हणजे काय, हा जो फॉरेस्टचा एरिया आहे माझा, याच्यामध्ये जर मला काय करायचं आहे, आता शेती करायची, तर फॉरेस्टचा हा पर्टिक्युलर एरिया मी काय करणार आहे, कट करणार आहे आणि तिथलं जे काही व्हेजिटेशन होतं ते काय करणार आहे, जाळणार आहे, बर्न, स्लॅश केलं आणि परत काय केलं, बर्न केलं, ती जी ॲश आहे ती जमिनीमध्ये मिक्स केली आणि तिथं शेती करायला सुरुवात केली. बट आता इथं काय आहे, जर मी हिली एरियामध्ये किंवा रिमोट एरियामध्ये शेती करतोय तर माझ्याकडे फर्टिलायझर अवेलेबल नाही, तर मग जमिनीमधले जे काही न्यूट्रिएंट आहेत ते मी घेणार आहे, मग हळूहळू काय होणार आहे, इथले न्यूट्रिएंट जे आहेत ते डिक्लाइन व्हायला सुरुवात करणार आहे. मग आता काय करणार आहे, 4 ते 5 वर्ष जर मी इथं शेती केली तर काय आहे, 4 ते 5 वर्षांनी मी इथून निघून जाणार आहे आणि परत नेक्स्ट पॅचवरती काय आहे, शेती इथं परत स्लॅश अँड बर्न टेक्नॉलॉजीने काय करणार आहे, शेती करायला सुरुवात करणार आहे. मग काय झालं, मी इथून इथं शिफ्ट झालो. बट ज्यावेळेस शिफ्ट होणार आहे त्यावेळेस काय करायचं आहे, मला परत प्लांटिंग करून या एरियावरती शिफ्ट करायचं आहे. ओके, इथं परत काय करायचं आहे, मला ट्रीचं प्लांटेशन करायचं आहे. मग हे ट्रीचं प्लांटेशन किती वर्षांसाठी असलं पाहिजे, कमीत कमी तुमचं 20 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, हे गरजेचं आहे. 20 वर्षांपेक्षा ते फॉरेस्ट मोठं होण्यासाठी. बट सध्याची कंडिशन अशी आहे, शिफ्टिंग कल्टिवेशन हा जो पॅटर्न आहे तो किती वर्षांवरती आलेला आहे, 3 ते 4 वर्षांनी. कारण की परत तुम्हाला माघारी जर यायचं आहे ह्या बॅचवरती तर त्याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही 20 वर्षानंतर माघारी आलेलं पाहिजे. बट याच्यामध्ये माघारी येण्याचं रिटर्न परत त्या याच्यावरून इकडून परत शिफ्ट होण्याचं प्रमाण जे आहे ते किती वर्षावरती आलेल, 3 ते 4 वर्षांमध्ये. आणि 3 ते 4 वर्षांमध्ये कोणतंही फॉरेस्ट डेव्हलप होत नाही. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, तर लँड डिग्रेडेशन हा टॉपिक जो आहे किंवा जे काही लँड डिग्रेडेशन किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, सॉईल इरोजन जे आहे किंवा याच्यामध्ये जी काही फर्टिलिटी जी आहे सॉईलची डाऊन झालेली आहे, या गोष्टी आहेत. आता हा विचारून झालेला आहे टॉपिक, याच्यावरती तुम्हाला भविष्यामध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, जे काही सायकल आहे ते कमी झालं आहे, किती असायला पाहिजे, 20 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे, पण आहे किती, ते 3 ते 4 वर्षांवरती आलेलं आहे, हे महत्त्वाचं. ओके, त्यानंतर जर सांगायचं झालं नेक्स्ट याच्यामध्ये क्वेश्चन काय आहे, याच्यामध्ये जर बघितला तर काय विचारलेलं आहे, तर स्टेटमेंट, 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये करेक्ट विचारलेले आहेत किंवा इनकरेक्ट. इंडिया पर कॅपिटा अवेलेबिलिटी ऑफ ॲग्रिकल्चर लँड, प्रत्येक माणसामागे दरडोई किती जमीन अवेलेबल आहे इंडियामध्ये, जर बघितले तर ती काय आहे, डिक्लाइन होते. किती, 0.48 हेक्टर, 0.48 हेक्टर कधी होती, 1951ला. ती किती झालेली आहे, 0.16 हेक्टरवरती आलेली आहे इन 1991, 91ला तेवढी झाली. त्याच्यानंतर जर बघितलं तर स्लाईड डाऊन किती होणार आहे, 0.08 हेक्टर बाय कधी 2035, 2035पर्यंत ती किती येणार आहे, 0.08 हेक्टरवरती येणार. म्हणजे का, तर जो काही आपला लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे, म्हणजे वडिलांना 2 मुलं, मग परत त्यांचे मुलाचे मुलं जे आहे ते वाढत चाललेलं आहे ग्राफ. ओके, हे 2 परत ह्याचे 2 इथं, परत ह्याचे 2 इथं इथं, मग याच्यामुळे काय होत चाललेलं आहे, इथं जर 2 एकर जमीन असेल तर ती इथं एकर आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर परत इथं हाफ एकरमध्ये आलेली आहे आणि त्याची काही लँडचं डिग्रेडेशन आहे, फ्रॅगमेंटेशन आहे, ते पण वाढत चाललेले. फ्रॅगमेंटेशन झाल्यामुळे आपण मागे क्वेश्चन बघितला की आपल्याला मोठी मोठी अवजारं वगैरे गोष्टी यूज करता येत नाही किंवा त्याची अफोर्डेबिलिटी नाही आहे, त्याच्यामुळे काय चाललेलं आहे, आपण अजून ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी कमी होत चाललेली आहे, त्या सर्व गोष्टी. मग त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आकडे. ओके, म्हणजे काय आहे, आपल्याला आकडेवारी लक्षात ठेवायची आहे. 51ला किती होते, तर 51ला 0.48 हेक्टर जे आहे याची अवेलेबिलिटी होते. त्यानंतर कधी 1951ला, त्याच्यानंतर किती झाली, 0.16 वरती आली हेक्टरवरती कधी 91ला, आणि त्याच्यानंतर 35ला ती किती जाणार आहे, 0.08 हेक्टरवरती जाणार आहे. म्हणजे 51ला सुद्धा आपल्याकडे काय नव्हती, 1 एकर लँड नव्हती, ॲक्च्युली ती किती होती, 1 एकरापेक्षा पण कमी आहे. समजते, 2.5 एकर म्हणजे काय आहे, 1 हेक्टर असतो, त्या सर्व गोष्टी. मग त्याच्यानुसार जर बघितलं तर एवढी कमी लँड आहे. ओके, नेक्स्ट काय विचारलं, द डिक्लाइन in the extent agriculture land is mainly due to the increase in population and diversion of agriculture land for non-agriculture purposes. ओके, आता याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे जे मी तुम्हाला सांगितलं. काय झालं, एक माणूस होता, एका माणसाच्या मागे किती झाले, 4 ते 5 माणसं वाढत गेली, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, पॉप्युलेशन इन्क्रीज, आणि त्याचबरोबर काय झालेलं आहे, डायव्हर्जन कशामध्ये, आज जसं आपण बसल्या बसल्या म्हणतो अरे इथं अगोदर शेती होती, आता इथं काय झालेली, बिल्डिंग उभा राहिलेली. डायव्हर्जन झालं कशाचं, ॲग्रिकल्चर लँडचं, कशामध्ये, नॉन ॲग्रिकल्चर लँड किंवा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंटमध्ये ती जी लँड आहे त्याच्या अंडर आलेली आहे आणि त्याच्यामधून. ओके, मग याच्यामध्ये जर बघितलं तर ऑप्शन काय आहे, बी आहे, बोथ आर करेक्टेड अँड बी इज अ करेक्ट रिझनिंग ऑफ काय आहे, एचं ते करेक्ट रिझन आहे. कशाचं, तर याच्यामध्ये जे काही लँड. मग आता हे लक्षात ठेवा, हे तिन्ही गोष्टी 0.48 कधी होतं, तर 51ला होतं, 0.16 कधी झालं, 91ला झालं, आणि 35ला किती होणार आहे, 0.08 होणार आहे. हे लक्षात ठेवा, या गोष्टी आहेत कशासाठी महत्त्वाच्या आपल्याला. परत नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आयोग हे विचारणार,
3 स्टेटमेंट देणार. पहिलं स्टेटमेंट हे देणार, दुसरं ते हे देणार, तिसरं हे देणार आणि याच्यामधलं आपल्याला विचारणार. म्हणजे काय आहे तर जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे त्याच्यामधून क्वेश्चन येतात. म्हणजे काय येतात तर अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत ते येतात आहे. जसं की आपण लँड रिफॉर्मवरती बघितलं, ते 11 वर्षामध्ये जवळजवळ तुम्हाला 5 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. या सर्व गोष्टी आहेत कशामध्ये तर जो काही आपला टॉपिक आहे कोणता, जो ॲग्रिकल्चर, याच्यावरती आत्तापर्यंत विचारलेले हे क्वेश्चन. अजून एक क्वेश्चन राहिलेला आहे, हा बघूया आपण. महत्त्वाचा आहे हा क्वेश्चन. काय आहे, हाऊ मच % वेट ऑफ अ शुगर केन कॅन बी कन्व्हर्टेड इंटू शुगर. जसं की आता काय आहे, मी कारखान्यामध्ये 100 किलो जर ऊस दिलेला आहे तर 100 किलोचा काय याच्यापासून किती शुगर तयार होणार आहे, साखर. ॲक्च्युली जर मी 100 किलो ऊस दिला तर 100 किलो ऊसापासून किती साखर तयार व्हायला पाहिजे, तर याच्यामध्ये ॲक्च्युअल जो आकडा आहे तो काय आहे 10 ते 12%. म्हणजे काय 10 ते 12 kg साखर जे आहे 100 किलो ऊसापासून तयार होते. ओके, मग याच्यामधला हे जे आन्सर आहे ते बरोबर. ओके, हे झालं आपलं नॉर्मल. बट आपल्यासाठी महत्त्वाचं आता काय आहे 10 ते 12 किलो साखर. एक्झॅक्ट जर सांगायचं झालं तर काय आहे याच्यामध्ये 10 ते 12 किलो साखर काय होते तयार होते, किंवा 10 ते 12% ते जी काही शुगर रिकव्हरी म्हणतात, जे तुम्ही बघितलं असेल पेपरमध्ये कधी वाचत असाल, शुगर रिकव्हरी म्हणजे काय तर तेवढं शुगर रिकव्हरी आहे. ओके, मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर बाय प्रोडक्ट महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. बाय प्रोडक्ट, आता बाय प्रोडक्टमध्ये काय येतं, सगळ्यात महत्त्वाचा येतो बगॅस. ओके, बगॅस म्हणजे काय, जो काही ऊसाचा चोथा राहतो, ओके, तो म्हणजे काय आहे बगॅस आहे. ओके, आता बगॅसमध्ये जर बघितलं आपण तर हा जो काही बगॅस आहे, ओके, काय बगॅस बाय प्रोडक्ट. आता हा काय आहे फायबर रेसिड्यू जो राहिलेला आहे शिल्लक, फायबर रेसिड्यू कशासाठी यूज करतो आपण, हा फायबर रेसिड्यू जो आहे तर हा जर बघितला आपण तर याच्यापासून काय तयार केलं जातं, पेपर तयार केलं जातं. ओके, त्यानंतर फायबर बोर्ड जे आहेत ते तयार केले जातात, पेपर आहे, फायबर बोर्ड जे आहे ते तयार केलं जातात. त्याचबरोबर याच्यापासून पल्प जो आहे तो तयार केला जातो. ओके, कशापासून, बगॅस, हा पहिला झाला. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा आहे याच्यामध्ये मोलॅसिस ऐकले असतील तुम्ही. ओके, थिक ज्यूस जो आहे राहिलेला म्हणजे काय तर मराठीमध्ये याला काकवी म्हटलं जातं, काकवी. ओके, काकवी यूज केली जाते. आता ही काकवी जी आहे कशासाठी यूज केली जाते तर याच्यामधून काय काय तयार केलं जातं. ओके, महत्त्वाच्या गोष्टी अल्कोहोल, त्यानंतर रम, ईस्ट, या गोष्टी ज्या आहेत त्या कशापासून, मोलॅसिसपासून तयार केल्या जातात. ओके, मोलॅसिस. त्याचबरोबर याच्यामध्ये काय आहे तर ब्राऊन शुगर जी आहे, काय ब्राऊन शुगर जी आहे ती तयार केली जाते. त्याचबरोबर याच्यामध्ये ॲनिमल फीड आणि फर्टिलायझरसाठी महत्त्वाची आहे ही काय ॲनिमल फीड अँड फर्टिलायझर जे आहे त्याच्यासाठी महत्त्वाची. त्याचबरोबर याच्यामध्ये हा झाला पहिला बगॅस, दुसरा झाला काय मोलॅसिस, तिसरा आहे याच्यामध्ये जर बघितलं तिसरा प्रोडक्ट जो आहे तो म्हणजे काय आहे प्रेसमड आहे. ओके, आता प्रेसमड जर बघितली आपण, प्रेसमड म्हणजे काय तर जी काही मळी बाहेर पडते आपण, मळी. आता ही मळी बघितली असेल आपण, वेगवेगळ्या टँकरनं आपल्या शेतामध्ये आणून टाकली जाते. ती कशासाठी यूज केली जाते, ॲज अ फर्टिलायझर म्हणून त्याचा यूज केला जातो, किंवा काय आहे सॉईल अमेंडमेंट जी आहे त्याच्यासाठी यूज केला जातो. कशासाठी, सॉईल अमेंडमेंट. ओके, शेतामध्ये त्याच्यामुळे ती आणून टाकली जाते. ओके, काय काय आहे त्याच्यामध्ये, बगॅस आहे, त्याच्यानंतर काय आहे प्रेसमेड आहे, आणि त्याच्यानंतर मोलॅसिस. त्याचबरोबर अजून काय आहे याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही ऐकलं असेल की महत्त्वाचा जो की आपण वाडं म्हणतो, वाडं गावाकडे, त्याला काय आहे शुगरकेन टॉप्स असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. काय म्हटलं जातं, शुगरकेन टॉप्स. ते ॲनिमल फीडसाठी यूज केले जातात. या सर्व गोष्टी आहेत कशामध्ये तर शुगरकेन रिलेटेड. काय आहेत महत्त्वाचे, बगॅस जो आहे तो कशासाठी, कारण की हा जो आहे इथं अजून फायबर, बगॅस अजून सगळ्यात महत्त्वाचं एक महत्त्वाचा पॉईंट लिहायचा राहिला तो म्हणजे बायोफ्युएल. तुम्ही नाव ऐकलं असेल, आता नाव नाही घेत आदरणीय मंत्र्यांचं मी. ओके, त्याच्यामध्ये त्याची काही बायोफ्युएल पॉलिसी आली आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे, किती त्याच्यामध्ये करायचं होतं, त्या सगळ्या गोष्टी. मग त्याच्यासाठी आपल्याला कधीतरी विचारलं जाईल बगॅस जे आहे ते काय बायोफ्युएल, त्याच्यामध्ये नाव जे आहे ते आपल्याला महत्त्वाचं आहे. बायोफ्युएल त्याच्यापासून तयार केलं जातं आहे. त्याचबरोबर पेपर तयार केला जातो आहे, पल्प तयार केला जातो, फायबर बोर्ड तयार केले जातात. मोलॅसिस जे आहे काकवीपासून काय आहे अल्कोहोल, रम आणि ईस्ट तयार केले जाते. ब्राऊन शुगर आहे, ॲनिमल फीड जे आहे ते. ओके, एवढ्या साऱ्या गोष्टी तुमच्या ऊसामधून तयार केल्या जातात आहे. ओके, आपल्याला कशाचे पैसे दिले जातात आहे, फक्त शुगरचे पैसे दिले जातात आहे, आणि बाकीचे जे आहेत त्या बाय प्रोडक्टचा पण कारखान्यांना, जी शुगर इंडस्ट्री आहे त्यांना एवढ्या साऱ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो आहे. ओके, या सर्व गोष्टी आहेत कशामध्ये, ज्या आत्तापर्यंत आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. कशामध्ये जर बघितलं तर हे वेगवेगळे क्वेश्चन कृषी या घटकावरती विचारलेले आहेत आपल्याला. कधीपासून 2013 ते 2024 या काळामध्ये
आयोगाने वेगवेगळे क्वेश्चन विचारलेले आहेत, वेगवेगळ्या डायमेन्शन्स तुम्हाला सांगितलेले आहेत, त्या रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत ते सांगितलेले आहेत. यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या अकॅडमीच्या आपला जो कॉन्टॅक्ट आहे त्याच्यावरती ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे कॉन्टॅक्ट करू शकता. अकॅडमीमध्ये येऊन भेटू शकता. काही प्रॉब्लेम असतील किंवा मेंटॉरशिप असेल, तुम्हाला जर प्रिलिम्समध्ये क्वेश्चनसाठी किंवा क्वेश्चन सोडवण्यासाठी किंवा क्वेश्चन टॅकल करण्यासाठी काही अडचण येत असेल तरी तुम्ही आपल्या कृषी प्रबोधिनीमध्ये कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.